हाय हॅलो नमस्कार वेलकम टू इनोटॉक्स. अमेरिका शिंकली तर अख्ख्या जगाला सर्दी होते. तर 90 डेज मध्ये काय होईल नो वन नोज. कुठलाही वाद सुरू असताना समोरचा माणूस किती जोरात ओरडतो आहे हो हे तो बघतोय. बरोबर. चायना सगळ्यात जास्त ओरडत होतं, इंडियाने एक शब्द काढला नाही. पण मला आता प्रश्न असा पडलाय की प्लेन लोड्स त्यांनी आयफोन इंडिया आणि चायनामधनं अमेरिकेला नेले, पण अमेरिकेमध्ये समजा महागाई खरंच वाढायला लागली इथून पुढे, तर तो आयफोन विकत कोण घेईल? प्रत्येक देशामध्ये काही ना काही एक मोठा स्कॅम किंवा सम सॉर्ट ऑफ क्रायसिस ज्याच्यामुळे इक्विटी मार्केट कोसळत आहे. जस्ट बिकॉज दे डिड बेटर इन द लास्ट 3 इयर्स दॅट डज नॉट मीन दॅट इनफॅक्ट म्युच्युअल फंडचे जे खाली म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क ते आहे हो की पास्ट परफॉर्मन्स डज नॉट गॅरंटी फ्युचर रिझल्ट. कोविडच्या त्या 3 महिन्यात निफ्टी फेल बाय 40%. इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे किंवा कुठे एफडी मध्ये असलेले पैसे किंवा रिअल इस्टेटमध्ये असलेले पैसे ते सगळे मोडून तोडून गोल्ड घेऊ का? First of all, there is nothing like certainty in the stock market. हाय हॅलो नमस्कार वेलकम टू इनोटॉक्स. अमेरिका शिंकली तर अख्ख्या जगाला सर्दी होते असं मी नेहमीच ऐकत आलोय. पण याच्यात खरंच तथ्य आहे का? लिबरेशन डे हा इव्हेंट तर तुम्ही अख्ख्या मीडियावरती बघितलाच असेल. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण जगाच्या बहुतांशी देशांवरती टॅरिफ आकारला आहे. या टॅरिफचे इम्पॅक्ट काय होणार आहे? इन्फ्लेशन वाढेल का? महागाई वाढेल का? आणि मार्केट्समध्ये खरं सांगू का, प्रचंड पॅनिक आहे. मेहनतीच्या पैशांनी केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आता या पॅनिक झालेल्या इक्विटी मार्केट्समध्ये मोडावी का तुम्ही इन्व्हेस्टेड इन राहावं? आज माझ्यासोबत या विषयावरती सखोल चर्चा करण्यासाठी अभिजित फाटक आले आहेत. अभिजित फाटक हे इक्विटी मार्केट्समधले तज्ज्ञ तर आहेतच. गेले 15 ते 20 वर्ष ते त्यांच्या पॅशनला धरून इक्विटी मार्केट्समध्ये प्रचंड अभ्यास करत आहेत आणि ते डिफाईन एज सिक्युरिटीज या एका पुण्याच्या नामांकित ब्रोकरेज फर्ममध्ये कोर टीममध्ये देखील आहेत. तर वेलकम टू इनोटॉक्स अभिजित फाटक. थँक्यू. मार्केट्समध्ये प्रचंड पॅनिक आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः एक शेकडाऊन केला आहे असं आपण म्हणूयात. आणि मी गेले 2 दिवस मीडियामध्ये मोठमोठी लोक पण या सगळ्या शेकडाऊनबद्दल किंवा लिबरेशन डे बद्दल बोलताना बघितलेत अँड दे ऑल लुक्ड व्हेरी नर्वस. खरं काय चाललंय मार्केटमध्ये? पहिली गोष्ट हे कशामुळे झालं हे समजणं ची गरज आहे. हो. टॅरिफ म्हणजे काय? हम्म. बेसिकली टॅरिफ इज नथिंग बट त्यांनी प्रत्येक देशातनं जे काही गोष्टी इम्पोर्ट करतं USA त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली, बाकी काही नाही. ओके मी आधी समजा 10% होती ती 25% केली किंवा 100% केली. म्हणजे समजा मी एखादा पेन बनवतोय आणि ते USA ला एक्सपोर्ट करतोय. हो. समजा मी 10 रुपयाला पाठवतोय ते, त्याच्यावर 10% ड्युटी असेल तर ते 11 रुपये पडत असते त्यांना. त्याच्याऐवजी आणखी 2.5 रुपये पडतील. हाच फक्त म्हणजे जी महागाई वाढणार आहे ती ऍक्च्युली अमेरिकन लोकांकरता महागाई वाढणार. बरोबर. आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपले जे गुड्स इथनं जातात, एक्सपोर्ट करतो, म्हणजे आपणच नाही, इंडियात नाही, चायना किंवा कुठल्याही त्यांनी जी 50-60 देशांची जी लिस्ट आहे ते जे US ला एक्सपोर्ट करतात त्याच्यावर टॅरिफ त्यांनी लावलेलं आहे, वाढवलंय बेसिकली. आधी जे काय म्हणजे आता इनफॅक्ट ते का केलं ह्याच्या मागे ठीक आहे, प्रत्येक देशाच्या लिडरला स्वतःच्या देशाचाच विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणजे ही विल थिंक ओनली अबाउट हिज ओन कंट्री. बरोबर. त्यांनी इंडियाचा विचार करण्याची काहीच गरज नाही. किंवा आपण जेव्हा आपल्या पॉलिसीज बनवतो तेव्हा आपण USA विचार करून पॉलिसीज बनवत नाही, आपण आधी आपलाच विचार करणार. बरोबर. म्हणजे त्याचा जो नेहमीचा एक टिपिकल इंडिया म्हणलं की तो आधी हार्ले डेव्हिडसनचं उदाहरण देतो. हार्ले डेव्हिडसनवर तुम्ही 150% ड्युटी लावता, आम्ही तुमच्या गाड्यांवर 150%. पण ते 150% नाहीये. इंडियातनं ज्या व्हेकल्स एक्सपोर्ट होतात म्हणजे US मध्ये इम्पोर्ट होतात त्याच्यावर खूप कमी ड्युटी आहे. त्याचं तेच म्हणणे की हा जो इम्बॅलन्स आहे की तुम्ही आमच्या प्रॉडक्टवर 150% ड्युटी लावता पण आम्ही तुमच्या प्रॉडक्टवर जे काय 40-50च लावतो. बरोबर. हा जो इम्बॅलन्स आहे तो कमी करायचा. ओके. हा त्याच्या मागचा बेसिक उद्देश आहे. आणि विच इज फेअर इनफ. म्हणजे असं नाही की ते चुकीचं आहे बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये हा एकच अँगल नाहीये. टॅरिफ हा जो विषय सध्या गेले आठवडाभर खूपच गाजतोय शब्द, त्याच्यामध्ये दुसरा एक अँगल असा आहे की USचं जे ट्रेड डेफिसिट आहे, म्हणजे हा ट्रेड डेफिसिट म्हणजे काय, शेवटी हा जो इम्बॅलन्स आहे तो सगळं जर इम्पोर्ट वर्सेस एक्सपोर्ट हे केलं तर जो डेफिसिट आहे किंवा त्यांचं जे बॉरोईंग आहे हा सगळं डेफिसिट विच इज बॅड फॉर द कंट्री. म्हणजे US जास्ती इम्पोर्ट करते हो, पण एक्सपोर्ट कमी करते आणि त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो ट्रेड आणि डेफिसिट. दुसरी गोष्ट हे वाढत चाललेलं आहे. ओके.
आणि हे जर कंट्रोल नाही केलं लवकर तर इट इज व्हेरी रिस्की फॉर दॅट कंट्री. वाय? कारण किती दिवस तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहणार आणि किती दिवस फायनली फंडिंग जे असतं म्हणजे जर कुठल्याही आता साधी सिंपल गोष्ट, एखाद्या घरात समजा 20,000 रुपये पगार आहे एखाद्या माणसाला आणि तो बाहेरनच जास्त गोष्टी घेतोय आणि स्वतःच्या बाहेर कमी जात आहेत, म्हणजे शेवटी तो जो इम्बॅलन्स आहे तो फायनली कुठे ना कुठे इट इज गोइंग टू पिंच. बरोबर. आणि पिंच व्हेरी बॅडली इफ इट इज नॉट. इनफॅक्ट हे गेले अनेक वर्ष आहे, असं नाही की आजच वाढलेलं आहे. बरोबर. तो नेहमी म्हणतो की स्लीपी जोनी काही केलं नाही, पण ते तसं हा प्रकार सगळेच प्रेसिडेंट्सनी बेसिकली दे हॅव पुश्ड इट अंडर द कार्पेट. बरोबर. पण आता इतकं असं घशाशी आल्यानंतर त्याला ते आता दिसलं की आता काहीतरी ड्रास्टिक ऍक्शन घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणून हा टॅरिफ हा एक मुद्दा त्यांनी उठवलेला आहे. आणि टॅरिफ बरोबर बाकी जे त्यांचा जो बॉन्ड आणि यील्ड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा नुसतं लोकच म्हणतात की यील्ड आणि बॉन्डचा जो एक खूप मोठा अँगल आहे, तो अँगल इतका मोठा आहे की तो एक तर पहिली गोष्ट कुठलाही असा तज्ज्ञ नाही की जो एक्झॅक्टली डिटेलमध्ये सांगू शकतो की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट सध्या जगातले लिडिंग इकॉनॉमिस्ट सुद्धा प्रॉब्लेम मध्ये दे आर नॉट एबल टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली काय सोल्युशन होऊ शकतं. ओके. तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरा एक प्रॉब्लेम करन्सीचा. म्हणजे युएस डॉलर वॉज द स्ट्रॉंगेस्ट, जगातली स्ट्रॉंगेस्ट करन्सी युएस डॉलर. म्हणजे आता तो कुठेही दुबईला जरी गेलं तरी यू कॅन ट्रेड इन युएस डॉलर दुकानामध्ये वगैरे. इट वॉज द स्ट्रॉंगेस्ट करन्सी. त्याचं महत्व कमी होत चाललं आहे. ओके. ते पण त्याला सहन होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे इनफॅक्ट आता जे गेले ते 2-3 वर्ष रशिया युक्रेन झाल्यानंतर एक ब्रिक्स कंट्रीजनी एक असं केलं की वी विल स्टॉप ट्रेडिंग इन युएस डॉलर आणि आपण आपल्यामध्येच ट्रेडिंग करायचं, आपलीच एक करन्सी घडवून आणायची. ती पण एक गोष्ट सिरियसली चुकीची आहे अमेरिकेकरता. बरोबर. त्यामुळे हे असे इतके अँगल्स आहेत त्या विषयाला की ते अशा एका पॉडकास्टमध्ये डिस्कस होणं शक्य नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असा एकही एक्सपर्ट मला माहित नाही ज्याला एक्झॅक्टली डिटेलमध्ये सगळे प्रॉब्लेम्स माहिती आहेत आणि त्याचं सोल्युशन सांगतात. बरोबर. त्याच्यामुळे चायनाचा लीडर आणि युएसचा लीडर आय होप त्यांच्या ऍडवाइसना तरी माहिती आहे की एक्झॅक्टली काय होऊ शकतं. कारण आता सध्या अशी मजा चालू आहे की हु विल ब्लिंक फर्स्ट असंच चालू आहे. आणि ते कधीपर्यंत खेचणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते 90 डेजचं जे कालच पॉज त्यांनी घेतला. हो. लहानपणी मुलं खेळतात तेव्हा टाइम प्लीज असतं. हो. ते माझ्या दृष्टीने तरी टाइम प्लीज आहे. पण मग हे 90 दिवसानंतर परत मॅटर चिघळू शकतो का? ते त्यांनी त्याच्या मागे त्याचं कारण काय होतं की काल जे बॉन्ड यील्डचा एक खूप मोठा स्पाईक आला होता युएस च्या बॉन्ड यील्ड बद्दल. तो तेव्हा अशी शंका लोकांना वाटत होती की चायना इज डुईंग समथिंग. पण तसं नव्हतं. ते काहीतरी नंतर असं लक्षात आलं की जपानमधनं ते सेलिंग चालू झालं. बरोबर. तो दॅट फिअर वॉज अ फॉल्स फिअर असं म्हणता येईल. पण ते जर आउट ऑफ कंट्रोल झालं असतं देन इट कुड हॅव लेड टू समथिंग लाईक अ लिमन क्रायसिस, जी 2008 मध्ये GFC म्हणून जी ओळखली जाते, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस असं म्हणतात. अगेन असं म्हणतात, म्हणजे एक्झॅक्टली झालं असं की माहित नाही, पण तसं होऊ शकलं असतं. ओके. आणि ॲज इट इज इक्विटी मार्केट्स टर्मॉइलमध्ये होतेच गेले 2-3 महिने. बरोबर. या टॅरिफच्या कारणामुळे. म्हणून त्यांनी स्टॉप गॅप अरेंजमेंट थोडीशी मलमपट्टी करण्याकरता टू पॅसिफाय द मार्केट की ठीक आहे आता चायनाला वेगळं बाजूला करू 125%, पण त्याच्याबरोबर दुसरी न्यूज आली की आम्ही बाकी सगळ्या देशांशी आम्ही निगोशिएट करायला तयार आहे. बरोबर. आणि फॉर दॅट वी गिव्ह अ पिरियड ऑफ 90 डेज. बरोबर. आता 90 डेजमध्ये काय होईल नो वन नोज. त्याच्यामध्ये इनफॅक्ट आजच एक न्यूज आली की इंडियाला त्यांनी कन्सेशन आणखी द्यायची तयारी दाखवली. कारण बेसिकली काय आहे, म्हणजे कुठलाही वाद सुरू असताना समोरचा माणूस किती जोरात ओरडतो आहे हे तो बघतोय. चायना सगळ्यात जास्त ओरडत होतं, इंडियाने एक शब्द काढला नाही. इनफॅक्ट एक मजेदार गोष्ट म्हणजे आपल्याकडे लोक म्हणतात की तुम्ही बोलत का नाही, अरे काहीतरी बोला ना. पण न बोलण्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. की उगीच आडावड करून त्याला डिवचायचं आणि तो आणखी कधी आपल्या विरुद्ध करेल, त्यापेक्षा न वेट अँड वॉच. आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंटनी इम्पोर्ट सबस्टिट्यूट असलेल्या प्रोडक्ट्सची लिस्ट काढायला बरेच दिवसांपासून चालू केली होती. आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज थ्रू ते लिस्ट ते उद्योजकांना देत होते. कदाचित गव्हर्नमेंटला ह्या सगळ्या गोष्टींची एक कुणकुण कधी लागली असेल. कारण की आता फॉर एक्झाम्पल आपण आयफोनचा विषय घेऊ, तर आयफोन जसा चायनामध्ये बनतो तसं मला वाटतं रिसेंटली एक फॅक्टरी इंडियामध्ये पण त्यांनी काहीतरी फॅक्टरी प्लेन रोड्स नेले ॲपलनी काल गेल्या काही दिवसात. प्लेन लोड्स नेले आधी. पण मला आता प्रश्न असा पडलाय की प्लेन लोड्स त्यांनी आयफोन इंडिया आणि चायनामधनं अमेरिकेला नेले, पण अमेरिकेमध्ये समजा महागाई खरंच वाढायला लागली इथून पुढे, तर तो आयफोन विकत कोण घेईल?
नाही, हे आयफोन त्यांनी दिले ते जुन्या टॅरिफ रेट प्रमाणे दे हॅव एंटर्ड द कंट्री ना, बरोबर त्यामुळे ते त्याच रेटली विकले जातील. बरोबर. पण ह्याचा मी जे मगाशी म्हटलं की ह्याचा तोटा कोणाला होणार आहे, ते अमेरिकन सिटीजन. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी लेट्स से चायनाहून आयफोन येतोय, फॉर एक्झाम्पल म्हणजे एक्झॅक्ट नंबर माहित नाही, समजा $1200 US मध्ये येतोय, राईट, त्याच्यावर ड्युटी लावून समजा तो $1500 दुकानातून विकला जातो. बरोबर. तो जर त्यांनी टॅरिफ वाढवल्यामुळे $1200चा जो डॉलरला आयफोन US मध्ये एंट्री करतोय, त्याच्यावेळी तो 1600ला एंट्री होईल त्याची. हो, मग त्याच्या पुढे मार्जिन ऍपल जे काय ते मे बी लावतात 1800, 1900, 2000, 2200 किती डॉलर तो फायनली स्टोअरमध्ये विकायला ठेवते. बरोबर. फायनली हु इज गोइंग टू गेट पिंच्ड? करेक्ट. US कन्झ्युमर. म्हणजे जोक म्हणून असं होईल की काही दिवसानंतर समजा हेच असं चालू राहिलं तर तो आयफोन तिकडनं अमेरिकेहून बाबा माझ्यासाठी एक आयफोन इनफॅक्ट काल एक मीम पण आला होता सोपं होईल की त्यांनी एक धमकी दिली की आता नेक्स्ट टार्गेट इज फार्मास्युटिकल इंडस्ट्री. हा, तर असा एक मीम होता, अरे तू US ला येतोय तर येताना 4 पॅरासिटामॉल आणि एक आयफोन घेऊन ये. हा खरा एक जोक आला होऊ होता शकतो की असं जर झालं की तिकडचे जर प्रोडक्ट्स महाग झाले हो, तर इट विल बी चीपर फॉर द पर्सन टू कॅरी. लॅपटॉप जे आता US मध्ये लोक घेऊन येतात, बरोबर. उलट होईल. पण मग हाच प्रश्न पुढे समजा नेला तर डोक्यात असं येतं की हे सगळं ट्रम्पला माहिती नसेल का, हे सगळं अमेरिकेला माहिती नसेल का, तरी सुद्धा त्यांनी टॅरिफ्स हा एक मोठा निर्णय आणि फक्त सीमित न करून त्याच्यामध्ये रेसिप्रोकल टॅरिफ्स मधल्या ज्या फिगर्स होत्या त्या फिगर्स सुद्धा इतक्या आता वाह्यात असं म्हणायचं नाही पण इतक्या इन्फ्लेटेड फिगर्स होत्या. तर एवढ्या इन्फ्लेटेड फिगर्सनी त्यांनी टॅरिफ लावले तरी कसे? मग ह्याच्याने त्यांना काही फायदा झाला का? आता आज मी मीडियामध्ये असंही वाचत होतो की काल जसा त्यांनी 90 डे पॉज आणला तसं स्टॉक मार्केट सडनली 11-12% मला वाटतं त्या रेशोनी वरती गेलं. विच मीन्स की असं कोणी दुसरीकडे केलं असतं तर कदाचित तो एक इन्सायडर ट्रेडिंग सारखा जॉब किंवा हे घडवून आणलेली गोष्ट काही ठराविक काही कमीत कमी लोकांसाठी असंही एक बघण्याचा दृष्टिकोन तो एक विषय आहे. आपण त्या विषयाबद्दल न बोललेलंच बरं, कारण इट इज अ व्हेरी डेलिकेट मॅटर आणि जगाला पूर्ण जे लोक इक्विटी मार्केट्स ऑब्झर्व करतात त्यांना सगळ्यांना माहिती काल काय झालं. नुसतं गुगल केलं तरी कळेल की इट इज नो लॉंगर अ सिक्रेट. त्यामुळे आपण उगीच त्याच्यावर बोलून देर इज नो नीड टू फ्युएल द कॉन्ट्रोवर्सी. राईट. पण ते दुसरं जो मेन मुद्दा आहे की टॅरिफमुळे त्याला काय पाहिजे आहे, त्याचं जे सगळ्यात पहिलं वाक्य होतं मेक अमेरिका ग्रेट अगेन. हो, आणि इन्क्रीज द मॅन्युफॅक्चरिंग इन USA. म्हणजे आत्मनिर्भर भारत जे आपले मेक इन इंडिया तसा तो मेक इन USA त्याच्या मागे लागलेला आहे. बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा इट इज फ्लॉड असं मला पर्सनली वाटतं. कारण फॉर एक्झाम्पल जे तो म्हणतो की मेक आयफोन्स इन US. हो, डू यू हॅव द स्किल्ड लेबर? कॅन यू मेक आयफोन्स फॉर $1200? बरोबर. आय डोंट थिंक इट इज पॉसिबल. आणि अमेरिकन सिटीजन्सना आयफोनच्या फॅक्टरीमध्ये बसून आयफोन बनवायला आवडेल का? तो म्हणून म्हटलं की स्किल्ड लेबरच नसेल. हो, इनफॅक्ट आजकाल कुठलीही युनिव्हर्सिटी घेतली की त्यातले 60% स्टुडंट्स आर चायनीज ऑर इंडियन्स. करेक्ट. अमेरिकन स्टुडंट्स फॉर इंजिनिअरिंग आर मच इन मायनॉरिटी. बरोबर. त्यामुळे जर त्यांची स्ट्रेंथच नसेल तर मॅन्युफॅक्चरिंग करणार कसे ते? करेक्ट. त्यामुळे हे सगळं मला अजून क्लॅरिटी नाही आहे. पण फायनली ॲट द एंड ऑफ द डे समवन हॅज टू ब्लिंक. एव्हरीवन नोज व्हॉट आर द रिस्क इन्व्हॉल्ड फॉर एव्हरी कंट्री. म्हणून ते काल 90 डेज टाइम प्लीज, मे बी 90 डेजच्या वेळी अजून काहीतरी एखादं मेजर्ड स्टेप पुढे कदाचित येऊ शकेल. त्यामुळे ही जी क्रायसिस आहे ती अननेसेसरीली ओव्हरब्लोन आहे असं माझं पर्सनल मत आहे. म्हणजे तसं बघितलं ना तर ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट 20-25 इयर्स जे काय मी वर्ल्ड जास्त क्लोजली ऑब्झर्व करतोय फ्रॉम द इक्विटी मार्केट अँगल, राईट, एव्हरी 4-5-6 इयर्स देर इज सम पॅनिक. कुठले बरं? आता फॉर एक्झाम्पल लास्ट पॅनिक वॉज कोविड. बरोबर. जेव्हा देर वर सम लिडिंग एक्सपर्ट्स in India as well as the world, again I don't want to take names, who loudly announced that world over equity markets should be closed down till COVID is still there. इतकं वेडासारखं बोलून गेले, which is completely wrong. Closing the equity market was never the solution and good thing is it didn't happen. Right. त्याच्या आधी every 4-5 years 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. त्याच्या आधी Y2K वेळी एक क्रायसिस झाली. इंडियामध्ये केतन पारीखचा स्कॅम झाला 99-2000 मध्ये. त्याच्या आधी हर्षद मेहता. म्हणजे एव्हरी 5-6 इयर्स प्रत्येक देशामध्ये काही ना काही एक मोठा स्कॅम किंवा सम सॉर्ट ऑफ क्रायसिस ज्याच्यामुळे इक्विटी मार्केट कोसळत बेसिकली. पण ओव्हर द लॉंगर टर्म इफ यू सी की सिन्स आता मी टेक्निकल अनालिसिस चार्ट बघतो तर
ओव्हर लास्ट 20 इयर्स जर चार्ट बघितला, हो हे जे डिप्स असतात हो. दोज अपियर व्हेरी स्मॉल, बरोबर पण वेन यू आर फेसिंग द डिप तेव्हा यू आर व्हेरी स्केर्ड. बरोबर. पण 5 इयर्स लेटर यू सी अरे हे तर काहीच नव्हतं, असं झालं. एका मोठ्या ब्रोकरेज फर्मच्या ओनरनी एक मध्ये चार्ट टाकला होता काल परवा, आणि त्यांनी ह्या क्रॅशेस बद्दल तो बोलला त्याच्यामध्ये. पण त्यांनी एक दाखवलं होतं की 2000 साधारण 8-9चा जो क्रायसिस आला त्याच्यानंतर 2014 पर्यंत इंडियन इक्विटी मार्केट्समधनं लोक लांब राहिली होती. त्यांनी खूप इन्व्हेस्टमेंट्स केल्या नाहीत. व्हेरॅज तो कोविडच्या पार्टशी आपण समजा कोविडच्या 2020-21च्या क्रॅशशी त्याला कम्पेअर केलं तर तो क्रॅश कदाचित एक 2-3 महिनेच राहिला होता आणि त्याच्यानंतर पीपल वर बॅक अँड इन्व्हेस्टिंग देअर ओन मनी. तर हे असं का, म्हणजे तो 2008चा क्रायसिस एवढे दिवस का टिकला असं थोडक्यात सांगू शकाल? 2008 मध्ये जे झालं दॅट वॉज अगेन अ वर्ल्ड इव्हेंट. म्हणजे देर वर कपल ऑफ लीडिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन द US विच आर इंटरनॅशनली ऍक्टिव्ह. दे वर ब्लोन अवे, राईट, म्हणजे बँकरप्ट झाले. आणि दॅट वॉज व्हेरी सिरियस. म्हणजे त्याच्यामुळे त्याचा तो आफ्टर इफेक्ट आहे तो कधीपर्यंत चालेल हे नो वन न्यू. त्यामुळे तो कॉन्फिडन्स जो असतो लोकांमध्ये तो थोडासा डळमळी झाला होता लोकांचा. त्यामुळे कधी नॉर्मल्सी परत येईल हे सांगणं मुश्किल होतं. बरोबर. आणि वेरॅज कोविडमध्ये इनफॅक्ट दिस इज अ व्हेरी फनी थिंग विच लॉट ऑफ पीपल माइट नॉट नो. सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊन झाला, जगात लॉकडाऊन झाला 23 मार्च 2020. आणि सिन्स आय नो द चार्ट सो वेल, स्टॉक मार्केटचा लो वॉज द डे लॉकडाऊन स्टार्टेड, 23 मार्च. राईट. निफ्टी वॉज 7,500. म्हणजे जेव्हा जग बंद होत होतं तेव्हा मार्केट वॉज द लोएस्ट. इकडनं वर जायला लागलं. बरोबर. सो मार्केट हॅड सेन्स की एकदा हे लॉकडाऊन आणि कोविडच्या अगेन्स्ट जे काय ऍक्शन घेत आहेत प्रत्येक देशात, आज नाही उद्या कधीतरी इट इज गोइंग टू गो अवे. सो दॅट वॉज अ सर्टन्टी नाही म्हणता येणार, पण एक त्यांना दिसत होतं की एक आफ्टर मे बी 6 months 1 year नॉर्मलसी विल कम असं दिसतं. म्हणजे देर इज लाईट ॲट द एंड ऑफ द टनल विच वॉज व्हेरी विजिबल टू एक्सपर्ट्स इन 2020-2021 विच वॉज नॉट द केस इन 2008. करेक्ट. आता त्याच्याच अनुसरून एक पुढचा प्रश्न असा की 2025चा आता हा जो लिबरेशन डे इव्हेंट झाला त्याच्यानी स्टॉक मार्केट्स वाईल्डली क्रॅश झाले सगळीकडे. चार्ट्सवर आपण पुढे येणारच आहोत, चार्ट्सवर बाबतीत काही प्रश्न आहेत, पण आत्ता ॲज अ प्रेडिक्शन किंवा व्हॉट आर यू सीइंग इन द चार्ट्स, हा किती ताणलेला क्रायसिस असेल? म्हणजे कोविडसारखा 1-2 महिन्यात हे निस्तरून जाईल का 2008 ते 2014 सारखा मोठा कालावधी आपल्याला काढावा लागेल? नाही, अगेन हा कोविड सारखा नाहीये त्यामुळे इतक्या लवकर दूर होईल असं मला वाटत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे प्रेडिक्ट कोणी करू शकत नाही की आणखी 6 महिने टिकेल, आणखी 8 महिने टिकेल, 10 महिन्यानंतर सगळं नॉर्मल, हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. इनफॅक्ट कोविडच्या वेळी पण करू शकत नव्हते. पण कोविडच्या वेळी माहिती होतं की काहीतरी होऊन आफ्टर 6 months 1 year नॉर्मल्सी येणार आहे. बरोबर. या केसमध्ये अगेन हु विल ब्लिंक फर्स्ट. आता जे 90 डेज कालचं न्यूज आलेली आहे ते 90 डेज नंतर काय होणार नो वन नोज. कारण डोंट अंडर एस्टिमेट चायना. म्हणजे ते पण तितकेच बोल्ड स्टेप्स घेऊ शकतात. ॲट द सेम टाइम दे हॅव टू डू अ व्हेरी वियर्ड बॅलन्सिंग ऍक्ट. त्यांना दाखवावं लागतं की आम्ही धीट आहोत, राईट, पण त्यांना त्याच्या देशाची स्वतःची पण भीती वाटत असते की इट माइट बॅकफायर ऑन अस. चायनावर कसं बॅकफायर होऊ शकतं? त्यांच्या आता जे एवढं एक्सपोर्ट्स आहे ते 125% टॅरिफ केलं तर US विल इम्पोर्ट लेस. सो देअर फॅक्टरीज विल शट डाऊन इन अ वे. दॅट इज द वर्स्ट पॉसिबल. इट विल अफेक्ट द डोमेस्टिक चायनीज पॉप्युलेशन. करेक्ट. त्यामुळे जर इम्पोर्ट ड्युटी वाढवली तर नॅचरली जो गुड्स जातात ते कमी होतील. बरोबर. आणि अजून एक त्याच्यामध्ये गमतीचा भाग म्हणजे ट्रम्पनी टॅरिफ्स तर सगळ्यांवर लावलेत, पण काहीतरी असे पण काही देश आहेत जिथे फक्त पेंग्विन्स असतात, जिथे माणसं राहत नाहीत, त्या देशांवरती का आयलंड्सवरती सुद्धा त्यांनी टॅरिफ लावले. हा प्रश्न मी डॉज करीन कारण मला उत्तर माहित नाही. इनफॅक्ट माझ्या अंदाजाने ट्रम्पला पण उत्तर माहित नसेल. ती लिस्ट त्यांनी बनवलेली नसावी. पण त्याच्या मागचं दुसरं एक कारण जे मला मगाशी सांगायचं राहून गेलं की चायनाला 125%, पण बाकी देशांना त्यांनी वेगळं केलेलं आहे सध्या की 90 डेज पर्यंत तुम्हाला 10% की तोपर्यंत फक्त 10%. त्याच्यामध्ये एक चायनाचा फायदा असा आहे की सध्या बरेच गुड्स वाया व्हिएतनाम US ला येत आहेत. ओके. विच आर मेड इन चायना. उदाहरणार्थ नायकीचे शूज ते व्हिएतनामहून येतात. म्हणजे नायकीचा इनफॅक्ट एक बातमी आली होती ज्या दिवशी ते टॅरिफ अनाऊन्स झाले, मला वाटतं 2 एप्रिल का काहीतरी. नायकीचा जो शेअर आहे स्टॉक प्राइस क्रॅश 15%. ओके. का तर व्हिएतनामची ड्युटी वाढवली म्हणून. सो नायकी लेस शूज विल गेट सोल्ड इन USA असं
डायरेक्ट इफेक्ट झाला असता. पण दॅट विल कंटिन्यू. आता ते ड्युटी कमी होणार नाही, जी वाढणार होती ती नाही वाढणार, आणि चायना विल कंटिन्यू टू सप्लाय व्हिएतनाम, हु विल सप्लाय इन टर्न टू USA. त्यामुळे चायना इज नॉट गोइंग टू गेट अफेक्टेड डायरेक्टली सो मच विथ दिस 125% ड्युटी. बरोबर. ओनली दोज गुड विच आर कमिंग डायरेक्टली फ्रॉम चायना आर अफेक्टेड. बरोबर. जर त्यांनी असे वाया रूट्स काढले, म्हणजे इफ दे, कारण चायनीज आर ऑल्सो डेफिनेटली इंटेलिजंट पीपल, ते काही थांबणार नाहीत. They will look at more and more countries or more and more goods which they can divert via other countries. ह्या ट्रम्पच्या ह्या सेगमेंटमध्ये एक शेवटचा प्रश्न. असंही काही ठिकाणी मी वाचलं की ट्रम्पने असे वाह्यात टॅरिफ्स याकरता लागू केले होते सगळ्या देशांवरती, कारण की त्याला जगातल्या सगळ्या देशांना 3 कप्प्यांमध्ये डिवाइड करायचं होतं. एक ते जे सपोर्टर्स आहेत युएसचे आणि ते युएस बरोबर राहून युएसला पाहिजे ते करतील. सेकंड वॉज न्यूट्रल, जिथे कदाचित भारतासारखे देश आहेत. आणि थर्ड वॉज एनिमीज, किंवा जे रिटॅलिटरी टॅरिफ्स लावतीलच, जसं चायनानी लावलं किंवा ईयूनी लावले होते. तर ह्याच्यात सुद्धा काही सत्य आहे का? आणि तसं असेल तर कदाचित तो सक्सेसफुल झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. सी, फायनली हे जे टॅरिफ्स असो किंवा जे काय असो, तर फायनली प्रत्येक देशाला फायदा होणार इन द लॉंग टर्म. ओके. हे याचं मला एक म्हणजे देर इज नो ऑब्जेक्टिव्हिटी टू व्हॉट आय एम सेइंग. पण फायनली असं होणार नाही की कुठला तरी देश बंदच पडेल, असं नाही होणार. काहीतरी ते वाया निगोसिएशन, काय माहिती काय, ही हॅज अनाउन्स्ड समथिंग. दॅट डझंट मीन की दॅट इज गोइंग टू बी अ परमनंट थिंग. दॅट ओनली मीन्स ओके, दिस इज व्हॉट आय एम सेइंग, नाउ यू गिव्ह युअर नंबर और यू लेट अस निगोशिएट. पण मग ड्यू टू ऑल दिस विल द वर्ल्ड लूज ट्रस्ट इन द US? येस, दॅट इज अ बिग रिस्क ही इज टेकिंग. की बाकी सगळे आपापले अलायन्सेस डेव्हलप करून हळूहळू 5-10 वर्षांमध्ये पुढे जातील. दॅट इज अ बिग रिस्क ही इज टेकिंग, विच माइट बी अ कॅल्क्युलेटेड रिस्क. I don't know. That depends on what kind of trust he has on his advisors. पण दॅट इज अ व्हेरी बिग रिस्क फॉर हिम अँड फॉर दॅट कंट्री. आपल्याकरता ती रिस्क नाही. समजा लेट से आता इनफॅक्ट देर आर लॉट ऑफ रुमर्स अबाउट अदर कंट्रीज कमिंग टुगेदर, आणि चला आपण आपल्यामध्येच ट्रेडिंग करू, लेट देम गो टू हेल, असं जे आहे हे वाढलं, इट इज गोइंग टू बी बॅड फॉर USA. करेक्ट. मे बी इनफ ऑफ टॉकिंग अबाउट द US. आता जसं या पॉडकास्टच्या सुरुवातीला मी म्हणलं की आपण भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये मेहनतीने कमवलेला पैसा हा कसा राखावा आणि हा कसा वाढवावा याकडे कदाचित आपण थोडंसं आता ट्रॅक बदलूयात आणि लेट अस लुक इनवर्ड असं आपण म्हणूयात. माझं याच्यामध्ये एकच स्टेटमेंट करीन मी की हा जो सगळा टॅरिफ आणि चायना, USA आणि पेंग्विन, व्हिएतनाम जे काय विषय आहेत, ट्रीट दॅट ॲज सिम्पल एंटरटेनमेंट व्हॅल्यू. ओके. इट इज नॉट गोइंग टू अफेक्ट युअर डे टू डे लाईफ. इव्हेंच्युअली अलायन्सेस विल फॉर्म. काहीतरी होईल त्याला काही फारसं त्याच्यामध्ये, यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. मे बी देर माइट बी चेंजेस इन लाईफस्टाईल किंवा इन युअर द वे यू लिव्ह. जसे कोविड नंतर देर आर चेंजेस, काहीतरी चेंज होईल, पण इट इज नॉट, लाईफ इज नॉट गोइंग टू एंड. बरोबर. एवढं मी असं तो काय लाईफ एंडिंग इव्हेंट नाहीये हा. त्यामुळे ट्रीट इट ॲज अ 9 PM एंटरटेनमेंट इव्हेंट विच विल गो अवे. सो जसं म्हणलं की लेट्स लुक इनवर्ड. एक स्टॅटिस्टिकमध्ये वाचला होता की इंडियामध्ये सध्या नंबर ऑफ डीमॅट अकाउंट्स जे महिन्याला उघडत आहेत तो जवळजवळ काहीतरी 3 कोटी डीमॅट अकाउंट्स दर महिन्याला उघडले जात आहेत असा होता. तर मग इंडियाची आणि एक डेमोग्राफिक समजा बघितली पुढे, तर ते साधारण 21 ते 40 वर्षाच्या वयोगटातली ही सगळी मंडळी आहे. त्यामुळे नोकरीतनं कमवलेला पैसा हा घेऊन ते इक्विटी मार्केट्समध्ये टाकत असतील, काही जण FD ब्रेक करून टाकत असतील, काही जण रिअल इस्टेटमधले फ्लॅट्स विकून टाकत असतील, वी डोंट नो. पण ही फिगर खूप ह्यूज वाटते. तर या लोकांनी काय करावं अशा क्रायसिसमध्ये आणि त्यांचा पैसा कसा जपावा? पहिली गोष्ट म्हणजे इनफॅक्ट मला नेहमी हसू येतं की बऱ्याचदा आपले जे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणतो हे तितकं सिरियस नाही आहे, पण मी त्याच कॅटेगरीत टाकीन ह्याला. कारण हे जे 18 crore डीमॅट अकाउंट म्हणतो, याचा अर्थ हा नाही आहे की आउट ऑफ 140 crore पॉप्युलेशन 18 कोटी लोकांनी डीमॅट अकाउंट ओपन, तसं नाही आहे. दीज आर युनिक डीमॅट अकाउंट. मे लेट से समवन हॅज 3 डीमॅट अकाउंट्स, समवन कॅन हॅव 5 डीमॅट अकाउंट्स. डीमॅट अकाउंटला देर इज नो लिमिट की किती डीमॅट अकाउंट, एकच डीमॅट अकाउंट हवा असं नाही आहे. बरोबर. यू कॅन हॅव 2, 3, 4, 5 डीमॅट अकाउंट विथ डिफरंट ब्रोकरेजेस. एका ब्रोकर में अगेन्स्ट 1 पॅन कार्ड विथ 1 ब्रोकरेज यू कॅन हॅव ओनली 1 डीमॅट अकाउंट. करेक्ट. दुसऱ्या ब्रोकरेजमध्ये दुसरं सेम पॅन कार्ड पण डिफरंट डीमॅट अकाउंट विच हॅज अ डिफरंट ID. तर लोक हे करतात, काही 2-3 ब्रोकरेजमध्ये एक
फक्त इन्व्हेस्टमेंट करता मी तिथे टाकून मी नंतर आयुष्यभर बघणार, म्हणजे लॉंग टर्म करता मी बघणारच नाही, एक ट्रेडिंग करता, एक असे वेगवेगळे अकाउंट्स लोक ओपन करतात. सो त्यामुळे 18 crores इज मिसलिडिंग. ओके, दॅट इज माय फर्स्ट पॉईंट. 18 crores डज नॉट मीन 18 crore पीपल हॅव डीमॅट अकाउंट. ओपन दॅट फिगर माइट बी नॉट इवन 9 crores, राईट मे बी लेसर दॅन दॅट. राईट. सो दॅट इज नंबर 1. नंबर 2, त्याच्यामध्ये अजून एक सेबीचा एक डेफिनेशन आहे की दे हॅव समथिंग कॉल्ड ऍक्टिव्ह डीमॅट अकाउंट. ओके, दॅट फिगर इज इवन लेसर, मच इट माइट बी सम 20% ऑफ दिस फिगर. ओके, इतकी छोटी फिगर होती. त्यांचं ऍक्टिव्हचं डेफिनेशन काय? एनी डीमॅट अकाउंट इन विच देर हॅज बीन वन ट्रेड इन अ इयर, इन एन इयर, दॅट दे कॉल इट इज ऍक्टिव्ह डीमॅट अकाउंट. ओके. त्यामुळे हे जे सगळे म्हणजे ही टर्म ही खूप मिसलिडिंग आहे. व्हेरी मिसलिडिंग. 18 crores इज अ मिसलिडिंग नंबर. ऍक्टिव्ह डीमॅट अकाउंट इज ऑल्सो मिसलिडिंग नंबर. त्यामुळे पीपल, इनफॅक्ट माझं नेहमी लोक मला म्हणतात की तुला काय गरज आहे व्हॉट्सअप फॉरवर्ड कशाला लोकांचे थांबवतो. हो, I don't like it. I get irritated when people That's a very wrong figure send म्हणून. wrong information. राईट. त्यामुळे इट्स बेटर यू चेक फॉर युअर सेल्फ की ओके, एनिथिंग विच इज टॉक्ड अबाउट हां, हाफ ऑफ द टाइम इट विल बी रॉंग, राईट. फॉल्सच असणार. आता पुढचा हा माझा ॲझम्पशन आहे, म्हणजे जे डीमॅट अकाउंट्स उघडले जात आहेत त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पीपल आर ओपनिंग दॅट डीमॅट अकाउंट टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. आणि म्युच्युअल फंड्समध्ये ज्याला इन्व्हेस्ट करायचं आहे त्याच्यासाठी काय गायडन्स देऊ शकाल? कारण की म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा आता सध्या इतके टाईप्स झालेत, म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी कन्फ्युजिंग नाव. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, मग त्याच्यामध्ये परत त्यांचे रेग्युलर डायरेक्ट प्लॅन्स आणि सो मेनी अदर थिंग्स. सो व्हॉट इज युअर गायडन्स फॉर दॅट? माझं पर्सनल व्ह्यू जर सांगायचं झालं तर आय वुड टॉक अबाउट अ पॉसिबिलिटी ऑफ समथिंग बेटर दॅन म्युच्युअल फंड, जे आपण नंतर बोलू. ओके, म्युच्युअल फंड नॉट नेसेसरीली इज द बेस्ट पॉसिबल ॲव्हेन्यू. पण ज्यांना म्युच्युअल फंड करायचेच आहेत त्यांनी दे हॅव टू स्प्रेड इट आउट अक्रॉस डिफरंट थीम्स. म्हणजे आता जसं लार्ज कॅप, मिड कॅप किंवा थीमॅटिक फंड, फक्त फार्मा, असे वेगवेगळे इंडस्ट्री रिलेटेड थीम्स असतात बरोबर. तसे, किंवा इंटरनॅशनली एक्सपोजर असलेले असे पण म्युच्युअल फंड आहेत ओके, की जे विच इन्व्हेस्ट इन द इंटरनॅशनल मार्केट. राईट. पण तिथे किती करायचे, किती पर्सेंटेजमध्ये करायचे, याच्यामध्ये पीपल गेट लॉस्ट. आणि देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दॅट. सो फॉर दॅट पीपल हॅव टू सीक ॲडवाईस फ्रॉम समवन हू नोज दॅट. पण खरं सांगू तर नो वन नोज एक्झॅक्टली. आता हू वुड हॅव सेड थॉट की, आय गिव्ह एन एक्झाम्पल. गेले 2 वर्ष इंडियाचं मार्केट वर चालत होतं, युएसचं पण मार्केट चांगलंच वर चालत होतं. इनफॅक्ट इंडियाचं मार्केट टॉप्ड आउट इन सप्टेंबर 2024. ओके, आफ्टर दॅट युएस मार्केट वॉज स्टील गोइंग अप टिल रिसेंटली. त्यामुळे युएस फंड्स आणि युएसचे जे म्युच्युअल फंड्स ॲज वेल ॲज द एक्सचेंज ट्रेडेड फंड, म्हणजे इट इज कॉल्ड ETF ऑफ US मार्केट्स, दोज बिकेम व्हेरी पॉप्युलर. ओके, पीपल स्टार्टेड टॉकिंग की वी शुड इन्व्हेस्ट इन द नॅसडॅक फंड किंवा हँगसेंग फंड असं सगळं. पण त्याच्यामध्ये RBIचे रिस्ट्रिक्शन्स होते. देर आर थिंग्स लाईक नॅसडॅकचा जो ETF आहे दॅट वॉज नॉट ग्रोईंग द वे नॅसडॅक वॉज गोईंग अप. ओके, कारण RBIने रिस्ट्रिक्शन आणले की देर इज अ लिमिट टू हाऊ मच फॉरेन एक्सपोजर अ फंड कॅन हॅव. राईट. देर वर लिमिटेशन्स. त्यामुळे दे कुड नॉट टेक मोर फंड्स. बरोबर. त्यामुळे दॅट फंड कुड नॉट गो अप. हे इतके सगळे इव्हेंट्स असतात की तो इनफॅक्ट खूप छान फंड होता, मोतीलाल ओसवालांचा टॉप 100 ETF असं काही. माफांग MAFANG, बरोबर, विच इज नॅसडॅक रिलेटेड फंड्स. राईट. त्यामुळे 2 महिने शेवटचे नॅसडॅक वर चाललं होतं, पण हा फंड याचा ETF वर चालत नव्हता. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू फाइंड आउट इफ समवन वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. हा सगळा रिसर्च करणं गरजेचं आहे. पण हा रिसर्च करणं खूप क्लिष्ट आहे असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये ऑन टू टॉप इट, एक्सपेन्स रेशो प्रत्येक म्युच्युअल फंडचा जो असतो त्याच्यामध्ये एक भीती अशी पण असते की आपण कॉर्पस इन्व्हेस्ट करतोय म्युच्युअल फंडला, पण तो समजा आपण एक्झिट करायला गेलो तर त्याचा एक्सपेन्स रेशो जो आहे तो तर आपल्याला बेअर करावाच लागेल. आणि एक्सपेन्स रेशोमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे. वेगवेगळे अगदी 0.5% 2-3% सुद्धा एक्सपेन्स रेशोज बघितलेले. मग ते दॅट इज पार्ट ऑफ द रिसर्च की प्रत्येकाचा एक्सपेन्स रेशो आधीपासून माहिती असतो. जर एक्झिट करायच्या वेळी तो साधारण किती असेल हे माहिती असं आधी. त्यामुळे नुसतं मला मोस्ट ऑफ द टाइम कोणीतरी सांगितलं अरे हा म्युच्युअल फंडची स्कीम चांगली इथे मी टाकलेत, किंवा टीव्हीवर कुठल्या तरी सेलिब्रिटीने सांगितलं, असंच जनरली इट इज ऑलवेज वर्ड ऑफ माउथ. देर इज नो रिसर्च इन्वॉल्ड.
सो व्हॉट इज युअर रेकमेंडेशन? हा, तर म्युच्युअल there फंडचा are two रिसर्च ways करायला of- काही असे 5 स्टेप्स आहेत का? किंवा 10 पॅरामीटर्स आहेत का? देर आर डिफरंट वेज ऑफ अनालायझिंग म्युच्युअल फंड्स. ओके म्हणजे देर इज अ फंडामेंटल वे, देर इज अ टेक्निकल वे. ओके फंडामेंटल वे अशी की आता लेट से लार्ज कॅप फंड्सचं कॅटेगरी समजा म्हटली तर लार्ज कॅप फंड्स कुठल्या कुठल्या एएमसीचा लार्ज कॅप फंड आहेत. एएमसी म्हणजे आता HDFC, मोतीलाल ओसवाल, ICICI प्रुडेन्शियल, SBI, निपॉन, हे दिस इज कॉल्ड एएमसी. त्यांच्या स्कीम्स असतात इंडिव्हिज्युअल्स. तर प्रत्येक त्यातल्या अशा कुठल्या कुठल्या एएमसी आहेत ज्यांची लार्ज कॅपची स्कीम ओपन आहे, इट इज ट्रेडेड. मग त्यांचं इंटरनल कम्पॅरिझन करता येतं. देर आर लॉट ऑफ वेबसाईट. इनफॅक्ट आमच्यामध्ये सुद्धा MFZone.defined securities यू कॅन रिसर्च ऑल काइंड ऑफ स्कीम्स, कम्पेअर देम, ओके आणि विचार त्याचा एक्सपेन्स रेशो किती, त्याचा AUM किती, त्यांचे लास्ट 3 इयर्स रिटर्न किती, 5 इयर्स रिटर्न किती, राईट हे सगळं रिसर्च करता येतो. ओके. म्हणजे एव्हरीथिंग इज ऑनलाईन. म्हणजे असं कुठे जावं लागतं, घरी बसल्यावर रिसर्च करता येतो. पण त्यातल्या त्यामध्ये समजा एखादा इन्व्हेस्टर असेल जो स्वतःहून प्रयत्न करतो इन्व्हेस्ट करायचा म्युच्युअल फंड्समध्ये, तर व्हॉट काइंड ऑफ फंड शुड ही गो फॉर? म्हणजे आता एक तर एएमसी झाली, एखाद्या एएमसीज काढायच्या, देन यू फिल्टर आउट ऑन ते किती कॉर्पस मॅनेज करतायत, किती कॉर्पस मॅनेज करतायत इज नंबर 1. नंबर 2, लास्ट फ्यू इयर्स परफॉर्मन्स, आउट परफॉर्मन्स. ओके त्याचं कम्पॅरिझनच दिसतं की सेम लार्ज कॅप मधले समजा 10 AMC असतील तर कुठल्या AMC डीड बेटर दॅन द अदर्स. राईट. हे दॅट इज वन पॅरामीटर. तो एक पॅरामीटर सेकंड बघायचा. पण याच्यामध्ये दुसरा एक अँगल आहे की जस्ट बिकॉज दे डिड बेटर इन द लास्ट 3 इयर्स दॅट डज नॉट मीन दॅट इनफॅक्ट म्युच्युअल फंडचं जे खाली म्युच्युअल फंडचा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क ते आहे हो, की पास्ट परफॉर्मन्स डज नॉट गॅरंटी फ्युचर रिझल्ट. तो मग जसं आपण ड्रिल डाऊन पुढे करू, अजून काही पॅरामीटर्स आपण बघू शकतो का? म्हणजे आता पुढे आलं तर लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, थीमॅटिक, मग ह्याच्यापैकी कुठला सेफर जास्ती असं काही आहे का? सेफेस्ट इज लार्ज कॅप, त्यात ओके. काही वादच नाही, कारण मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते. पण हा विषय बाजूला ठेवून माय फेवरेट मेथड रेकमेंडेशन ऑलवेज एस्पेशली फॉर न्यू कमर्स इज ओके. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. एक्सचेंज ट्रेडेड फंड, इट इज कॉल्ड ETF. हे मी नव्यानेच ऐकतोय. इनफॅक्ट लॉट ऑफ पीपल माइट नॉट बी अवेअर की Okay. इट इज इझियर दॅन बाईंग अ म्युच्युअल फंड टू ट्रेड इन एक्सचेंज ट्रेडेड फंड. हाऊ डू दे वर्क? You can trade it in your Demat account. It gets traded whole day from 9:15 to 3. आता फॉर एक्झाम्पल म्युच्युअल फंडचं दिवसभराची NAV एकच असते. वेदर यू बाय 10 o'clock or 1 PM, एकच it is the असते. same. That trade does not change. It is based on the previous day's NAV. ओके. Whereas exchange traded fund, आता एक एक्झाम्पल म्हणजे Nifty 50 हा. is the index, leading index 50 top stocks. NSE, हा. top 50 stocks of as per the market capitalization. राईट. तर निफ्टी 50चा जो एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा AMCs असतात. त्याचे 3-4 आहेत. SBI आहे, ॲक्सिस आहे, HDFC आहे. लिडिंग जो आहे, इफ आय रिमेंबर करेक्टली, निपॉनचा जो सगळ्यात जास्त AUM आहे, निपॉनचा इट इज कॉल्ड निफ्टी 20. निफ्टी 20. BEES. त्या BEES चा अर्थ काय असतो? BEES इज समथिंग विच बेसिकली निपॉनचे जे ETFs आहेत ते मोस्टली आहे. इट इज अ गुगली, आय शुड हॅव नोन द फुल फॉर्म, पण इट इज एक्सचेंज ओके असं काही. ओके पण इट इज बेसिकली एक्सचेंज ट्रेडेड फंड. हा. What is an exchange traded fund? It is like similar to a mutual fund. ओके. Difference is you can trade it at any point of the day. It sits in your Demat account. ओके. म्हणजे निफ्टी 20 समजा माझ्याकडे 1000 निफ्टी 20 आहेत आणि सध्या निफ्टी 20 इज मे बी अराउंड ₹255. ओके. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट काय मी ते सांगतो. आता इफ यू लेट से यू वॉन्ट टू बाय निफ्टी ओके. 50, निफ्टी 50चे जे 50 स्टॉक्सची टोटल केली हम्म. आणि इव्हन इफ यू वॉन्ट टू बाय 1 शेअर इच, त्याच्यामध्ये रिलायन्स आहे ₹1300, L&T आहे ₹3600, डॉक्टर रेड्डी असाच काय ते हजारांमध्ये, DLF आहे ₹700-800. यू विल रिक्वायर मे बी 10,000 मे बी ₹20,000 टू बाय 1 इच. बरोबर. अँड अगेन इट इज नॉट इक्वल वेटेड. राईट. इन युअर पोर्टफोलिओ इट विल बी व्हॅल्यू वाईज. बरोबर. इट इज नॉट इक्वल वेटेड. वेर ॲज निफ्टी 50, म्हणजे थोडक्यात ₹250 किंवा ₹500 इन्व्हेस्ट करून सुद्धा मी निफ्टी 20 चा एक यू आर maybe बाईंग unit, ऑल दोज 50 स्टॉक्स इन ₹250. I can buy that one unit and get Exactly. access to these companies. So by buying one, in fact, एक another good thing is you can buy one Nifty 20. राईट. एक क्वांटिटी. एक क्वांटिटी. हा. म्हणजे समजा एखादा बिगिनर आहे की ज्याला मे बी नुकती नोकरी लागली, माझं तर स्ट्रॉंग मत आहे की प्रत्येकाने कंपनी शुड मेक इट कंपल्सरी की नोकरी लागली ताबडतोब तू SIP सुरू कर इन बरोबर. निफ्टी 20. बरोबर. SIP इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. इनफॅक्ट आय वुड गो वन स्टेप अहेड, मे बी मला डिक्टेटर म्हणतील पण इट शुड बी अ कंपल्शन. हे करायचं.
पण व्हॉट इज द गॅरंटी की निफ्टी 20 मध्ये इन्व्हेस्ट करून, म्हणजे आता इतके सारे फंड्स आहेत, व्हॉट इज द गॅरंटी की निफ्टी 20 मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर माझा कॉर्पस किंवा आता कोणाचाही निफ्टी, कॉर्पस व्हॉट इज निफ्टी वाढत बीज? राहील? द मुवमेंट ऑफ निफ्टी बीज एक्झॅक्टली मिरर्स द मुवमेंट ऑफ निफ्टी. ओके. अँड दीज आर टॉप 50 स्टॉक्स. इट वॉज ऑलवेज द टॉप 50 स्टॉक्स. त्याच्यामध्ये दुसरी एक गंमत जी लोकांना माहित नाही, निफ्टी 50चे जे 50 स्टॉक्स आहेत, पिरियडिकली दोज गेट चेंज्ड. ओके. इनफॅक्ट सेबी आणि एनएससीचे काहीतरी रेग्युलेशन्स आहेत. दे हॅव रूल्स की आय एम नॉट एक्झॅक्टली शुअर, एव्हरी 3 months or 6 months दे इव्हॅल्युएट इफ सम अदर स्टॉक इज टू बी रिप्लेस्ड. राईट. म्हणजे एखादा जाऊन दुसरा येईल असं सगळं होऊ शकतं. बरोबर. आणि जर लेट से इवन इफ आय हॅव 10 crore रुपीज आणि आय बॉट ऑल दोज निफ्टी स्टॉक्स, त्याच्यामध्ये वेटेज इज डिफरंट. कारण वेटेजमध्ये समजा रिलायन्स मी घेतलाय 1000 रुपयाला, तो आज 1500 रुपयाला झालाय. बरोबर. तर माझं वेटेज, माझ्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्सचं वेटेज वाढणार. करेक्ट. पर्सेंटेज वाईज आउट ऑफ माय पोर्टफोलिओ. करेक्ट. सो आय हॅव टू बॅलन्स इट टू कीप द सेम. हे सगळं मार्क करत बसलं लागणार. बरोबर. त्याच्याऐवजी हे जे एएमसीज आहेत, निपॉन, निफ्टी बीच मध्ये, दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट दे डू. राईट. हे जे बॅलन्सिंग आहे, इंडिव्हिज्युअल निफ्टी एक दुसरा पण व्ह्यू पॉईंट असा असतो, असं डोक्यात आता आला की निफ्टी 50 मधले 50 स्टॉक्स जे आहेत ते मी समजा घेत बसलो, तर मला वाटतं तेच तुम्ही आता म्हणलात की ते इंडिव्हिज्युअली करत बसण्यापेक्षा, इंडिव्हिज्युअल स्टॉक घेण्यापेक्षा, कारण की त्याचं वेटेज काय त्यालाही महत्व आहे, एक्झॅक्टली, त्यापेक्षा निफ्टी 20 समजा घेतलं तर निफ्टी 20 मध्ये फंड मॅनेजरच आपल्यासाठी करतो. दॅट टेक्स केअर ऑफ द फॅक्ट दॅट आय हॅव बॉट ऑल 50 स्टॉक्स राईट फॉर दॅट वन लॉट, वन Right. व्हॅल्यू. राईट. नंबर 1. नंबर 2, जे काय रिबॅलन्सिंग होतं निफ्टीचं, दॅट इज ऑटोमॅटिकली टेकन केअर ऑफ हिअर. यू डोंट नीड. कारण आय एम ट्रेडिंग ओनली निफ्टी. ट्रेडिंग आय एम ओनली बाईंग निफ्टी बीस. करेक्ट. आणि आय हॅव डन अ ह्यूज अमाऊंट ऑफ रिसर्च ऑन दिस इन्स्ट्रुमेंट ओके. ओव्हर द लास्ट 20 years. जेव्हापासून सुरू झाली, मी मुद्दाहून, इनफॅक्ट माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स पण आहे, कोणाला हवे असेल तर, किंवा स्वतः पण करू शकतात. नुसता निफ्टी बीसचा चार्ट घेतला, हाऊ इट हॅज मूव्ड, इट एक्झॅक्टली मिरर्स द मुवमेंट ऑफ निफ्टी. ओके. फॉर एक्झाम्पल, मी जे मगाशी म्हणलं, कोविडच्या वेळी 23 मार्चला 7500चा लो होता निफ्टीचा. बरोबर. तेव्हा निफ्टी बीसचा लो होता 80च्या आसपास, 80-81. ओके. आता निफ्टी इज 22,500 आसपास. निफ्टी बीस इज 250-255 आसपास आहे. ओके. तर हा जो रेशो आहे तो सेम राहतो. म्हणजे त्याचा जर चार्ट लावला तर एक्झॅक्टली पॅरलल चार्ट असतो दोन्हीचा. राईट. आणि व्हॉट इज द CAGR दॅट निफ्टी बीज गिव्स? CAGR ऑफ निफ्टी बीज एक्झॅक्टली द सेम एज CAGR ऑफ निफ्टी. तो किती आहे सध्या? जो ऑन एन ॲव्हरेज, किती? इनफॅक्ट CAGR इज अ अनदर व्हेरी रॉंगली युज्ड टर्म. ओके. मी एक्सप्लेन करतो. CAGR ऑफ निफ्टी इज अराउंड 13 to 14%. ओके. आता व्हॉट इज CAGR? CAGR इज कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. राईट. CAGR 13 to 14% डज नॉट मीन की दरवर्षी तेवढे मिळतील. ओके. दॅट इज अ व्हेरी बिग मिस इन्फॉर्मेशन विच पीपल स्प्रेड, आणि लॉट ऑफ पीपल माइट फेस अ प्रॉब्लेम बिकॉज दरवर्षी 13-14%, अरे म्हणजे एफडीच्या दुप्पट असं होऊच शकत नाही. ओके. फॉर एक्झाम्पल, कोविडच्या त्या 3 महिन्यात निफ्टी फेल बाय 40%. माय गॉड. म्हणजे फेब्रुवारी 2020ला निफ्टी वॉज 12,400च्या आसपास. निफ्टी बीस 126 होता. ओके. आणि निफ्टी फेल टू 7,500. निफ्टी बीस केम टू 80 रुपीज. 125चा 80, म्हणजे ऑलमोस्ट 45-50% फॉल झाला त्याच्यामध्ये. तर हे जे म्हणजे त्याचा जो पाथ आहे तो एक्झॅक्टली आयडेंटिकल असतो. पण त्याचा जो मी बॅकटेस्ट केलेली आहे, म्हणजे इनफॅक्ट एनीवन कॅन डू दॅट. मी काय मोठा कम्प्युटर सायंटिस्ट नाही. कोणाकडे सिम्पल एक्सेल शीट असेल तरी सुद्धा बॅकटेस्ट करून कळेल की निफ्टी बीस मध्ये इफ आय इन्व्हेस्ट रेग्युलरली एव्हरी मंथ सम फिक्स्ड अमाऊंट, दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. बरोबर. चला, माझ्याकडे आज 3,000 रुपये म्हणून मी 3,000 रुपये, पुढच्या महिन्यात माझ्याकडे 500 रुपये, 500 रुपये, त्याच्या पुढच्या महिन्यात 10,000, तसं नाही. बरोबर. एव्हरी मंथ इट शुड बी वन फिक्स्ड अमाऊंट which that individual has to decide. Okay. Other luckily Nifty is 250 that is the lowest you can go to. Right. महिन्याचे 300 रुपये if you cannot spare, then there is a serious problem. No, it's a serious problem if you cannot even spare 250-300 rupees a month for your future. Correct. म्हणजे मग इन्व्हेस्टमेंट करणारच कशी? मग नाहीच करू शकत. त्यामुळे यू हॅव टू, एनीवन हु इज इन अ जॉब, ज्याला शिकणं हा विषय वेगळा आहे. आपण आता फक्त पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय. त्याच्यामध्ये आय स्ट्रॉंगली इन्सिस्ट की यू शुड पुट अवे अन अमाऊंट एव्हरी मंथ इन युअर माइंड. इट कॅन बी 500 rupees for someone, it can be 5,000 rupees for someone, it can be 50,000 rupees for someone, right, depending on their earning potential, right, जे actually earning आहे.
तेवढे टाकायचे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये आजकाल आमच्या ऍपमध्ये पण आहे, सगळ्याच ऍपमध्ये असं आय कॅन प्रोग्राम की महिन्याच्या 5 तारखेला 5,000 रुपयाचं निफ्टी बीस आपोआप बाय होईल. हे होईल. बरोबर. ऑल दॅट आय हॅव टू एन्श्योर आय हॅव टू एन्श्योर दॅट 5,000 रुपीज त्या अकाउंटमध्ये आहेत. करेक्ट. दॅट इज ओनली थिंग आय कॅन एन्श्योर. आणि ऑटोमॅटिकली ह्याचा जो लॉंग टर्मचा जो इफेक्ट आहे ना, हा जो CAGRचा जे आपण म्हणत होतो, हो, दॅट टेक्स केअर ऑफ एनी काइंड ऑफ क्रॅशेस. राईट. म्हणजे इफ समन हॅड स्टार्टेड बाईंग निफ्टी बीस ॲट द 12,000 टॉप इन कोविड, he would have still bought it at the 7,500 crash low. Correct. And he is still buying. And got more units. पण मग हे this anyways happens in other mutual funds. मग निफ्टी 20चा लेटेस्ट से एका टॉप रेटेड लार्ज कॅप म्युच्युअल फंड्सच्या कंपॅरिझन मध्ये व्हॉट इज द बेनिफिट? एक तर एक्सपेन्स रेशो कमी. ओके. नंबर 1. ओके. इट इज ट्रेडेड ड्युरिंग द मार्केट आवर्स. त्यामुळे इफ आय वॉन्ट टू बाय ऑर सेल आय कॅन डू इट एनी पॉईंट ऑफ द डे. म्हणजे समजा मला वाटलं की चला मी आता मला जे आहेत माझे लेट्स से आय हॅव अक्युम्युलेटेड 10,000 निफ्टी बीस, मला आता 500 विकायचे आहेत, मी दुपारी 2 वाजता विकू शकतो आणि त्याचे पैसे पुढच्या दिवशी मिळू दुसऱ्या दिवशी T+1 मध्ये जमा होतात. राईट. म्युच्युअल फंड तर तसं नाही. दॅट इज देर आर अदर थिंग्स अबाउट म्युच्युअल फंड विच आय डोंट वॉन्ट टू टॉक. कारण आय एम नॉट सेइंग ए म्युच्युअल फंड आर बॅड, पण त्यांचा जो एक्सपेन्सेस आहेत फॉर एनी AMC ते कुठून, दॅट इज व्हॉट यू आर पेइंग वेन यू आर सबस्क्रायबिंग टू अ स्कीम NFO किंवा कुठल्या याच्यामध्ये, दॅट यू आर पेइंग फॉर देअर एक्सपेन्सेस. करेक्ट. whiच्यामध्ये AMC is doing only the rebalancing on a day-to-day, minute-to-minute basis. Right. You are just trading what is shown in the market terminal. आणि मे बी याच्यातला बेनिफिट असा आहे की निफ्टी, अजून एक म्हणजे जो आता डोक्यात आला की निफ्टी 20 मध्ये समजा रेग्युलर इन्व्हेस्टमेंट झाली तर वी डोंट हॅव टू वरी अबाउट रिबॅलन्सिंग मल्टिपल फंड्स, इकडनं पैसे तिकडे करा, कारण की इट इज ऑलरेडी बीटिंग द तेच मी म्हणतो की युअर 2 goals. वन इज बीटिंग FD. राईट. हे जे 13-14% CAGR आहे, दॅट इज ओव्हर अ पिरियड ऑफ ॲटलीस्ट 5 to 10 years. राईट. 2 वर्षाचं CAGR वगैरे असं कधीच, दॅट डिपेंड ऑन व्हॉट हॅज हॅपन्ड इन दॅट इयर. करेक्ट. मी आता फॉर एक्झाम्पल सप्टेंबर नंतर कोणी जर सुरू केलं असेल, ही विल बी इन कम्प्लिटली मायनस, फॉरगेट एनी प्रॉफिट. बरोबर. इवन इन निफ्टी बीस. पण तेव्हा मला वाटतं की निफ्टी बीस वॉज सम 290 का कधी, आता तो 255 ला आहे. करेक्ट. पण तेव्हा निफ्टी वॉज 26,000. बरोबर. नाव निफ्टी इज 22,500. पण म्हणून लॉंग टर्म चा विचार करायला पाहिजे की ॲटलीस्ट 5, इनफॅक्ट आय वुड गो फर्दर 1 स्टेप की ॲटलीस्ट 10 yearsचा जर होरायझन असेल तर देर इज नो बेटर इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू दॅन निफ्टी बीस एक्सचेंज ट्रेडेड फंड. ग्रेट. निफ्टी बद्दल तर भरपूर बोललो. एक नेक्स्ट प्रश्न असा होता गोल्ड आणि ऑल्सो रिअल इस्टेट. पण आधी गोल्ड बद्दल बोलू. गोल्ड प्राइसेस सध्या प्रचंड वाढत आहेत आणि काही जण असंही म्हणतात की ते 1 लाख आणि 1 लाखाच्या पुढेही जातील. तर मग इकडे इन्व्हेस्ट केलेले पैसे, इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे किंवा कुठे FD मध्ये असलेले पैसे किंवा रिअल इस्टेटमध्ये असलेले पैसे, ते सगळे मोडून तोडून गोल्ड घेऊ का? अजिबात नाही. इनफॅक्ट जेव्हा जास्त लोक एकच गोष्ट सांगतात की हे घ्या हे घ्या, तेव्हा ती विकायची वेळ असते. मी असं नाही म्हणत की गोल्ड विका, पण दिस इज नॉट अ टाइम टू बाय फ्रेश गोल्ड. ओके. इन लमसम. ओके. पण एक्झॅक्टली लाईक निफ्टी बीस, अगेन समथिंग विच I don't know why people don't talk about. There is an exchange traded fund for gold. Okay. Which is called Gold Bees. Again Nippon's आहे Gold Bees. GOLDBEES. Okay. बाकीच्यांचे पण आहेत, SBI आहे, HDFC आहे, सगळ्यांचं गोल्ड ETF आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल इफ आय रिमेंबर करेक्टली, गोल्डचा जो 88-90,000चा रेट आहे, गोल्ड बीस इज आय थिंक 75 or 80 रुपीज. ओके. आय कॅन बाय 1 unit फॉर 80 रुपीज. बरोबर. तर जसं हे SIP आहे निफ्टी बीस मधलं, सिमिलरली यू कॅन डू सम अमाऊंट फॉर गोल्ड बीस. बरोबर. सो दॅट अब्झॉर्ब्स एनी शॉक्स ओव्हर द इयर्स. बरोबर. मध्ये एक प्रश्न, रिअल इस्टेट बाबतीत सुद्धा ते REITs का काहीतरी त्याला म्हणायचंय, REITs आर ऑल्सो ट्रेडेड. पण रिअल आहेत का आता? हो आहेत, पण रिअल इस्टेटमध्ये काय आहे, अगेन दॅट इज अ फील्ड वेअर आयदर वन शुड हॅव द नॉलेज किंवा वन शुड हॅव द रिसर्च केपेबिलिटीज. ओके. जर माहीत नसेल तर उगीच कोणतरी सांगितलं म्हणून करणं डेंजरस असतं. राईट. आतापर्यंत भरपूर चर्चा झाली, पण हाऊ डिड यू गेट इन टू इक्विटी मार्केट्स याची काहीतरी एक स्टोरी आपण जेव्हा ग्रीन रूम मध्ये बसलो होतो तेव्हा तुम्ही सांगत होतात, तर त्याच्या बाबतीत सांगाल का? स्टोरी तशी फार इंटरेस्टिंग अशी काही नाही आहे, पण बाय एज्युकेशन आय एम अ केमिकल इंजिनियर. माझं ऑइल अँड गॅसमध्ये आय वॉज व्हेरी मच, आधी नोकरी मग स्वतःचा बिझनेस होता. आय वॉज रिप्रेझेंटिंग अ फॉरेन कंपनी इन इंडिया. ओके. अर्लियर इट वॉज इम्पोर्टिंग देअर प्रोडक्ट्स टू अँड सेलिंग इट टू द इंडियन केमिकल इंडस्ट्री, ऑइल अँड गॅस.
आणि त्याच्यानंतर इनफॅक्ट दॅट वॉज अ व्हेरी म्हणजे वेळेतच बाहेर पडलात तुम्ही. नाही पण त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली, कसं हाऊ वन ऑटोमॅटिकली अडॅप्ट्स. ओके. ऑफकोर्स त्याच्यामध्ये लक इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर. वेन आय यूज टू इम्पोर्ट द गुड्स फ्रॉम UK, दॅट टाइम GBP टू INR चा रेट होता वॉज अबाउट 40-45 रुपीज. ओके. म्हणजे यू हॅड टू पे 45 रुपीज फॉर अ पाऊंड. राईट. पाऊंड स्टर्लिंग. राईट. सडनली ओव्हर द नेक्स्ट 3-4 years तो 45, 50, 55, 60, 65 पर्यंत गेला. हां. सो ऑटोमॅटिकली इन रुपीज यू हॅव टू पे मोर येस. इफ यू हॅव टू इम्पोर्ट. त्याच वेळी आय केम इन टच विथ, इनफॅक्ट बिकॉज ऑफ माय अर्लियर नेटवर्किंग, आय वॉज ऑलरेडी इन टच विथ अदर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ द सेम गुड्स, इंडियन मॅन्युफॅक्चरर्स. ओके. म्हणून मी ज्याचे मी गुड्स इम्पोर्ट करायचो तो नेहमी इंडियाला यायचा. इनफॅक्ट ही वॉज व्हेरी वेल वर्स विथ द इंडियन पीपल आणि सगळं. म्हणजे माझ्या घरी पण येऊन गेला जातो. ब्रिटिश, हार्डकोर ब्रिटिश माणूस. त्याला एकदा मी इथे घेऊन गेलो की आता लेट्स सी इफ यू कॅन डू द अदर वे. म्हणजे इकडनं एक्सपोर्ट. सो इफ इट इज इफ यू आर हॅपी विथ द क्वालिटी आणि रेट वाईज इट विल बी चीपर डेफिनेट, सो यू गेट मोर, यू कॅन मेक मोर मनी. ही वॉज व्हेरी हॅपी. सो ऑटोमॅटिकली आमचा रोल्स रिव्हर्स झाले. फ्रॉम अन इम्पोर्टर आय बिकेम अन एक्सपोर्टर. आणि दॅट कंटिन्यूड. पण त्याच्यामुळे काय होतं की हे दिस इज अ कॅपिटल गुड्सचं फील्ड झालं. म्हणजे इट कम्स इन टू प्रोजेक्ट फील्ड. ओके. म्हणजे एखाद्या कंपनीला नवीन प्रोजेक्ट उभं करायचं तर इट टेक्स मे बी 2-3 years. राईट. राईट फ्रॉम प्लॅनिंग स्टेज, मग ते एन्क्वायरी येते, एन्क्वायरी मग ते त्याच्यानंतर कोटेशन, मग ते डिस्कशन, टेक्निकल डिस्कशन, मग कमर्शियल नेगोशिएशन. दॅट माइट टेक 6 months. त्याच्यानंतर ऑर्डर मिळाली की इट माइट टेक 1 year, समटाईम्स 2 years फॉर द एक्झिक्यूट. आणि असं नाही की हे कंटिन्युअसली प्रोजेक्ट एव्हरी 1 week देर इज समथिंग गोइंग ऑन, असं नसतं. कधी कधी मध्ये भरपूर वेळ असतो. आणि आय वॉज अ वन मॅन शो, त्यामुळे मला वेळ भरपूर होता. बरोबर. दॅट इज द बॉटम लाईन. आणि मी घरीच असल्यामुळे तेव्हा अराउंड 2000-2002 ओके, जेव्हा मी घरनंच ऑपरेट करायचो, तेव्हा करायला काहीच नाही म्हणून टीव्ही तेव्हा चॅनल सगळे खूप सुरू झाले. मला माहिती दिवसभर पिक्चर आणि मूवी वगैरे किंवा गाणी बघण्यापेक्षा म्हटलं काय ते नवीन CNBC वगैरे असे चॅनल सुरू होते. बरोबर. ते बघायला लागलो मी. आणि त्याच्यामुळे मला हे एक्सपोजर वाढलं आणि मग हळूहळू मग लक्षात आलं की दिस सीम्स टू बी समथिंग इंटरेस्टिंग. मला असं आय कुड कनेक्ट विथ दॅट सब्जेक्ट. राईट. आणि म्हणून मग मी अभ्यास सुरू केला. पण तो अभ्यास सुरू करणं तेव्हा आणि आता इतका फरक आहे. आता म्हणजे मोबाईलमध्ये 50 आणि 80 MBPSचा स्पीड आरामात मिळतो. बरोबर. तेव्हा डायल-अप कनेक्शन आजकालच्या लोकांना माहिती नसेल डायल-अप कनेक्शन काय होतं. तेव्हा तसं होतं. हो, मला माहिती आहे. त्यामुळे आणि इतके यूट्यूब चॅनल्स जस्ट सुरुवात होती. गेटिंग रिसोर्सेस फॉर गेटिंग नॉलेज अतिशय कमी होतं आणि विथ लॉट ऑफ डिफिकल्टीज. एक मजेदार किस्सा आहे की मी त्याच्यामध्ये तेव्हा याहू मेसेंजर म्हणून एक होतं जे आता व्हॉट्सअप वगैरे सुरू झालंय. याहू मेसेंजरमध्ये आय वॉज इन टच विथ सम अदर पीपल इन द मार्केट. तर एक त्यातला जो एक्सपर्ट होता हु वॉज इन द मार्केट सिन्स 1990. ओके. म्हणजे त्यांनी जे चार्टिंग वगैरे ते ग्राफ पेपरवर केलेलं सुरुवात इतकं पहिल्यापासून. तर ही वॉज बेस्ट इन नागपूर. तर मी एका लग्न करता नागपूरला गेलो होतो आणि त्यांनी मला एक पुस्तक दिलं की तुझा इंटरेस्ट दिसतो. फॉर मी इट वॉज जस्ट अ बिगिनिंग फेज. राईट. तर हे पुस्तक जॉन मर्फी म्हणून एक इंटरनॅशनल ऑथर आहे. त्याचे 3-4 पुस्तक, त्यातलं एक पुस्तक होतं विच इज बेसिकली अबाउट इंटर मार्केट रिलेशनशिप्स. ओके. मगाशी आपण जे बॉन्ड आणि फॉरेन करन्सी आणि इक्विटी हे जे हाऊ आर दीज इंटरलिंक्ड त्याच्यावर पुस्तक होतं. ते त्यांनी मला दिलं की वाच. आणि आय एम नॉट जोकिंग आर आय एम नॉट बोस्टिंग. मी नागपूरहून संध्याकाळी 7 वाजता ट्रेनमध्ये बसलो आणि सहज पुस्तक म्हटलं बघू तर काय. पहिलं पान उघडलं, मी झोपलोच नाही. इतकं इंटरेस्टिंग होतं. पुण्याला आलो तेव्हा माझं पुस्तक संपलेलं होतं. ओके. जे काय 300-400 पानाचं होतं. पण मी बाकी लोक मग वेळा आहे का रात्रभर वाचत बसले. त्यांना असं वाटलं जसं की काही एक्झाम वगैरे का. पण मी इतका दॅट वॉज माय पॉईंट वेअर आय रिअलाइज की मला ह्या विषयाबद्दल पॅशन आहे. बरोबर. आणि मग आय टूक इट फर्दर की मग शिकायला काय काय ॲव्हेन्यूज आहेत. मग भले ते डायल-अप कनेक्शन असो किंवा कोणाचे ब्लॉग्स असो किंवा इवन आय स्टील लव्ह मीटिंग पीपल. त्यामुळे कोणाचं काही रेफरन्स मिळालं की लगेच जाऊन त्याला भेटायचं की तू काय करतो, कसं करतो, हे सगळं. राईट. आणि दॅट इज हाऊ द जर्नी स्टार्टेड. ओके. याच जर्नीमध्ये इन 2012 वी स्टार्टेड ऑर्गनायझिंग कॉन्फरन्सेस. म्हणजे तेव्हा टेक्निकल अनालिसिस हा विषय बऱ्यापैकी पॉप्युलर व्हायला लागला होता. ओके. आणि इनफॅक्ट by now in the last 13 years I might have spoken in maybe 30-35 conferences all over India. Okay. आणि in one of those events, in fact in 2013 I met a person called Prashant Shah. Okay.
सो दॅट टाइम ही वॉज वर्किंग विथ अ ब्रोकरेज फर्म ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर का काहीतरी. आणि त्याच्याशी बोलताना त्यांनी काहीतरी चार्ट दाखवले मला विच वर अ बिट डिफरंट दॅन द नॉर्मल चार्ट विच आय हॅड गॉट यूज टू. ओके. त्याला मी विचारलं की एक तर तो पुण्याचाच होता, म्हणून आम्ही नंतर भेटायला लागलो. तर तो म्हणे मी काहीतरी डेव्हलप करतोय असं असं. मग आफ्टर 2-3 इयर्स मला लक्षात आलं की आता मी सोशल मीडिया तेव्हा सुरू झालं, ट्विटर आणि व्हॉट्सअप पण सुरू झालं होतं. हो. ते चार्ट मी जास्त बघायला लागलो. म्हणून मी त्याला मेसेज पाठवला, अरे हे काय आहे? म्हणे हो ते आपण ते मागे बोलत आहे दॅट इज नाव अ फुल फ्लेजेड ऍक्टिव्हिटी. आय हॅव स्टार्टेड माय ओन कंपनी. ओके. दॅट इज कॉल्ड डिफाइन एज. दॅट इज डिफाइन एज. ओके. तर म्हणून मी मग त्याला मेसेज पाठवला की सो लेट मी सी हाऊ इट इज. तर म्हणे का जाऊ. तर मी जिथे बसायचो माझं जे ऑफिस होतं तिकडनं हार्डली 2 किलोमीटरवर त्याचं ऑफिस होतं. एक दिवशी गेलो मी आणि दॅट्स हाऊ वी जॉईन. वन थिंग लेड टू अनदर अँड वी जॉईन हँड अँड आय बिकेम अ पार्ट ऑफ डिफाइन एज इन 2016. व्हॉट डज डिफाइन एज डू? डिफाइन एजचं जे मेन प्रॉडक्ट तेव्हा होतं, व्हॉट वॉज डिफाइन एज दॅट टाइम अँड व्हॉट इट इज नाव आर अ बिट डिफरंट. इट इज लिंक्ड ओनली बट अ बिट डिफरंट. दॅट टाइम इट वॉज जस्ट अ प्रॉडक्ट कंपनी. ओके. चार्टिंग सॉफ्टवेअर वॉज द मेन प्रॉडक्ट. ओके. तर चार्टिंग सॉफ्टवेअरमध्ये देर आर डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट्स विच पीपल सी. कॅन्डलस्टिक चार्ट, लाईन चार्ट, बार चार्ट. आणि आमचे जे फ्लॅगशिप म्हणजे वन विच आर मोर स्ट्रेस्ड विच वी स्ट्रेस अपॉन पॉइंट अँड फिगर चार्ट्स आणि रेन्को चार्ट्स. ओके. दीज आर टाइप्स ऑफ चार्ट्स. तर दॅट इज वेअर वी स्पेशलाइज इन. तर इट वॉज मोर स्ट्रेस ऑन दीज काइंड ऑफ चार्ट. बाकी चार्ट्स होते. आणि मग ऑप्शन्सचे जे अनालिटिक्सचं प्लॅटफॉर्म हे सगळं 2015, 16, 17 मध्ये दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. आणि इट स्टार्टेड पिकिंग अप अराउंड कोविड टाइम. कारण त्या एव्हरीवन नोज कोविडमध्ये जास्तच एकदम असं झुंबडच आली. त्यामुळे देवर वर लॉट ऑफ पीपल हू वॉन्टेड टू लर्न ऑल्सो. त्यामुळे ते एनरोल्ड ऑन आवर ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि स्टार्टेड युझिंग आवर सॉफ्टवेअर. ओके. दॅट इज द टाइम वी डिसाइडेड की दिस इज अ गुड टाइम टू स्टार्ट लुकिंग ॲट हॅव्हिंग अ ब्रोकरेज. ओके. तर त्याच्यामागे ऑफकोर्स the reason which a lot of people might not be aware, it is not a commercial decision at all. It is a commercial decision, but it is a commercial decision in favor of a user. Okay. कारण there was a cost to this software. कारण त्या कॉस्ट मधला मेजर कॉम्पोनंट वॉज द एक्सचेंज कॉस्ट. lot of people again might not be aware ki anyone who is giving a charting software has to pay to the exchange and buy the data. Right. Even हा जो दिवसभराचा जो वर खाली होता तो डेटा जो असतो तो यू हॅव टू बाय फ्रॉम द एक्सचेंज. राईट. अँड देर आर 2-3 टाइप्स. EOD डेटा म्हणतात किंवा इंटरडे डेटा. तर ते खूपच एक्सपेन्सिव्ह होतं. अँड दॅट वी हॅव टू पास ऑन टू द कन्झ्युमर. बरोबर. दॅट वॉज ॲज अ चार्टिंग प्लॅटफॉर्म. पण ॲज अ ब्रोकरेज दॅट डेटा इज फ्री. ओके. अशी मजा. राईट. देन इट इज ओनली द प्रॉडक्ट कॉस्ट. अर्लियर इट वॉज द प्रॉडक्ट कॉस्ट प्लस द डेटा कॉस्ट. Now it is only the product cost. So त्यामुळे prices came down by 1/3. Makes money via the brokerage. Brokerage charges जे काय ब्रोकरेज किंवा आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा इव्हेंट्स असं जे दॅट इज द ओनली दीज आर द रेव्हेन्यू मॉडेल्स. नॉट द इनफॅक्ट ब्रोकरेजमध्ये आता जास्त रेव्हेन्यू मॉडेल जास्त झालेच नाही. कारण डिलिव्हरीमध्ये देर इज नो ब्रोकरेज. मगाशी मी जे निफ्टी बीज वगैरे जे म्हटलं देर इज नो ब्रोकरेज. एनीवन हॅज टू पे टू बाय ऑर सेल निफ्टी बीज किंवा कॅश मध्ये जे इक्विटी सेगमेंट आहे देर इज नो ब्रोकरेज. ब्रोकरेज देर इज ओनली ऑन इंट्राडे ट्रेडिंग. म्हणजे इव्हन इफ आय ट्रेड लेट्स से रिलायन्स ऑन अ इंट्राडे बेसिस सकाळी घेऊन दुपारी विकले त्याच्यामध्ये ब्रोकरेज असतं. किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स. राईट. त्याला ब्रोकरेज असतं. पण दॅट इज जस्ट वन पार्ट ऑफ द. पण बाकी मग आमच्या प्रॉडक्ट्स इनफॅक्ट आय वुड गो वन स्टेप फर्दर अँड सेट की वी आर द ओनली ब्रोकरेज फर्म इन इंडिया विच हॅज सो मेनी डिफरंट प्रोडक्ट्स. ट्रेडिंग टर्मिनल इज जस्ट वन पार्ट ऑफ इट विच एव्हरीवन हॅज. पण जे बाकी प्रोडक्ट्स आहेत फॉर अनालिसिस जे ज्यांना पॅशन आहे जे मी म्हटलं शिकायचं आहे किंवा स्वतः अनालिसिस करायचं आहे देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ लुकिंग ॲट द मार्केट. हे सगळे प्रोडक्ट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे वेदर इट इज म्युच्युअल फंड्स, वेदर इट इज फंडामेंटल अनालिसिस, वेदर इट इज टेक्निकल अनालिसिस, वेदर इट इज ऑप्शन्स, इंटरडे, सगळं आमच्याकडे अवेलेबल. हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स तुमच्याकडे आहेत. आणि सो यू ऑल्सो डू इव्हेंट्स. आणि ह्या इव्हेंट्स मधून सुद्धा या सगळ्या गोष्टींबाबतीत आमच्याकडे काय आहे देर आर लॉट ऑफ वी मेक लॉट ऑफ व्हिडिओज विच आर फ्री व्हिडिओज. आमच्याच पोर्टलवर ते व्हिडिओ किंवा युट्यूबवर पण आम्ही पब्लिश करतो. चॅनलचं नाव पण डिफाइन चॅनल डिफाइन नाव. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एव्हरी वीक देर इज अ व्हिडिओ. माझे पण बरेच व्हिडिओ आहेत. दॅट इज बेसिकली एज्युकेशनल व्हिडिओ. त्याच्यामध्ये बाकी असं काही नाहीच आहे. वी डोंट क्लेम असं आउट ऑफ द वर्ल्ड सक्सेस किंवा ट्रेडरनी असे 1 लाखाचे 10 लाख केले असं आम्ही कधीच बोलत नाही. बरोबर. हाऊ वी ओनली टॉक अबाउट द प्रोसेस. राईट. हाऊ समवन कॅन अप्रोच द मार्केट आणि इट डिपेंड ऑन व्हॉट यू वॉन्ट आणि हाऊ मच टाइम यू कॅन गिव्ह.
वेदर यू हॅव द पॅशन टू लर्न. करेक्ट. हे सगळं असेल तर देन वी कॅन हेल्प यू, असं सगळं आहे. बरोबर. तर ते असे बरेच फ्री व्हिडिओज आहेत आमच्या पोर्टलवर पण आहेत. दे वॉन्ट बी मोर दॅन 500 व्हिडिओज, मे बी इव्हन मोर. आणि मग ट्रेनिंग प्रोग्राम्स पण आहे, विच आर फ्री वर्जन पण आहे, पेड वर्जन पण आहे, डिपेंड ऑन व्हॉट द पर्सन वॉन्ट. देर आर सो मेनी पीपल हु आर ट्रेडिंग सक्सेसफुली विदाउट अटेंडिंग अ सिंगल पेड प्रोग्राम. फक्त फ्री व्हिडिओवरून ते शिकलेले आहेत कारण त्यांचं पॅशन होतं. बरोबर. सो दिस गेट्स मी इंटरेस्टेड. चार्ट्स जे तुम्ही मगाशी म्हणलात, तो व्हॉट इज, ही चार्ट्सची दुनिया काय, व्हॉट इज टेक्निकल अनालिसिस? मी नेहमी टेक्निकल अनालिसिस वर्सेस फंडामेंटल अनालिसिस या 2 टर्म्स ऐकल्या होत्या, पण टेक्निकल अनालिसिसमध्ये चार्ट्स आहेत एवढंही बघितलं होतं आणि ते छोटे छोटे फिगरिन्स जे असतात चार्ट्समध्ये, ग्राफ्समध्ये, ते बघितले होत्या. बट वुड लव्ह टू नो मोर अबाउट व्हॉट दीज चार्ट्स आर. इनफॅक्ट स्टॉक मार्केटचं अनालिसिस जर करायचं, देर आर 2 ब्रॉड मेथड. वन इज फंडामेंटल अनालिसिस, वन इज टेक्निकल अनालिसिस. ओके. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे यू हॅव टू गो टू द कुठल्याही एखाद्या कंपनीचा फंडामेंटल अनालिसिस करायचा, म्हणजे त्यांचं प्रॉडक्ट काय, त्यांचं रॉ मटेरियल काय, त्यांचं प्रॉडक्ट प्राइसिंग काय, रॉ मटेरियल प्राइसिंग काय, त्यांचे कॉम्पिटिटर्स कोण, त्यांचा बिझनेस कुठे आहे, त्यांचे क्लायंट्स कुठे आहेत, आणि होल लॉट ऑफ थिंग्स. राईट. त्यानंतर त्यांचा बिझनेस टर्नओव्हर किती, त्यांचं प्रॉफिटेबिलिटी किती, त्यांचं एक्सपेन्सेस किती, डेप्रिसिएशन किती, म्हणजे कम्प्लीट त्यांची बॅलन्स शीटच सगळी अनालिसिस करायची, विच इज नॉट पॉसिबल फॉर अ कॉमन मॅन. करेक्ट. त्याच्याकरता यू हॅव टू टाइम कन्झ्युमिंग, नो हाऊ टू रीड फायनान्शियल यू स्टेटमेंट्स. शुड नो हाऊ टू रीड, दॅट इज द बिगेस्ट थिंग. हे सगळं केल्यानंतर म्हणजे इनफॅक्ट दॅट इज वाय आय लव्ह टेक्निकल अनालिसिस मोर दॅन फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस माझ्याकरता इट्स अ सब्जेक्टिव्ह थिंग. ओके. की मला ही कंपनी चांगली वाटते हां. का, तर त्यांचे लास्ट 2 वर्षाचे परफॉर्मन्स असा होता, आणि देन आय थिंक की नेक्स्ट 2 वर्षाचा परफॉर्मन्स चांगला असेल, विच इज सब्जेक्टिव्ह. वेर ॲज चार्ट म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल एव्हरी सिंगल स्टॉक विच इज ट्रेडेड ऑन द एक्सचेंज, NSE, BSE, is traded by thousands and lakhs and millions of people. People म्हणजे it can be individuals, it can be institutions, it can be anything. Right. So whoever is buying or selling something, let's take an example of any, let's say TCS. Okay. If an individual is doing some buying, त्याचा काही विशेष त्याचा रोल नाहीये. राईट. पण व्हॉल्युम्स मध्ये कोण ट्रेडिंग करतं? रिटेल लाईक यू अँड मी कॅनॉट डू दोज व्हॉल्युम्स, म्हणजे लाखांमध्ये. TCS आपण घेतला तर 2 TCS, 5 TCS, 10 TCS असेच घेऊ शकतो. बरोबर. पण त्याची किंमतच 3,500 रुपये. पण व्हॉल्युम्स मध्ये 10 लाख TCS, आणि इफ समवन इज बाईंग 10 lakh TCS, देर हॅज टू बी सम बेसिस टू दॅट. बरोबर. इफ दॅट इज फंडामेंटल अनालिसिस, he has the team to take care of that analysis. Correct. There are brokerages, there are institutions who have teams of 20, 30, 50, 100 research analysts who do that. मग त्यांनी हा सगळा अनालिसिस केल्यानंतर why are you reinventing the wheel? बरोबर. That is number 1. Number 2, जर त्यांच्या अनालिसिस प्रमाणे त्यांचा स्टडी सेज की इट इज टू बी बॉट, राईट, तर त्याचा जो what do they do in the market? They are buying it. Similarly, there are other hundreds and thousands of people who are doing the same action, buying it or selling it. Either buying it or selling it. So based on the movement of the price, a chart can be plotted, and त्या चार्टच्या मुवमेंट वरनं त्याचा ट्रेंड कळतो की अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे. ओके. सो मग ह्या चार्ट्समध्ये म्हणजे सायकॉलॉजी ऑफ ऑल इन्व्हेस्टर्स एज अन ॲग्रिगेट सगळे मिळून त्यांची सायकॉलॉजी त्याच्यामध्ये आहे. हां. सो इट कॅन बी अ गुड प्रेडिक्टर ऑफ व्हॉट द मार्केट्स आर गोइंग टू डू in the coming times. Prediction is a word which I would like to avoid. Basically, chart shows what has happened in the past. Okay. त्याच्यामुळे there are studies, different kinds of studies which show what can happen in the future. Okay. It is always a game of probability. Right. There is no certainty. म्हणजे आता हे झाले म्हणजे हे होणारच अशी नाही. पण there is a objectivity to it. जे मी मगाशी म्हटलं फंडामेंटल मध्ये सब्जेक्टिव्हिटी असते, इथे ऑब्जेक्टिव्हिटी असते की फॉर एक्झाम्पल देर इज वन कंपनी ज्याचा चार्ट मध्ये तो 200च्या खाली कधी गेलेलाच नाहीये लास्ट 6 months. सो दॅट बिकम्स अ व्हेरी गुड सपोर्ट लेवल. ओके. त्याच्या खाली गेला तर दॅट मीन्स इट इज गोइंग टू बिकम वीक. ओके. सो दॅट बिकम्स माय स्टॉप लॉस. हे शिकायला तर आम्ही वी कॅन कम टू डिफाइन एज ऑर गो ऑन द, टू बी ऑनेस्ट, यू कॅन कम टू डिफाइन एज, यू आर मोस्ट वेलकम, यू कॅन डू इट युअरसेल्फ ऑल्सो. राईट. बट बिकॉज दॅट इज व्हॉट आय हॅड डन माय सेल्फ. बट मुद्दा मेन असा आहे या पॉडकास्टसाठी असा की जे आपण सगळं बोललो टॅरिफ्स बद्दल वगैरे, so you must have seen something on the NSE chart or the Sensex chart. तर with what certainty can you say that the markets have now bottomed out आणि यहाँ से it is all going to be a uphill journey. The bulls will take over. Sorry. First of all, there is nothing like certainty in the stock market. Okay.
लॉंग टर्म मध्ये येस इट इज सर्टन की ओव्हर द पिरियड ऑफ 5 years 10 years म्हणून ते मी SIPचं जे जास्त सुरुवातीला तेच बोललो की फॉर समवन हु इज इन टू पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट यू शुड स्टिक टू दॅट. ज्याला जास्त आवड आहे शिकायची, पॅशन आहे, त्यांनी हे सगळं शिकायला हरकत नाही. ओके. पण देन ही कॅन लुक ॲट स्टॉक्स आणि इंडिव्हिज्युअल. पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग इज वेअर यू डोंट हॅव मच टाइम अँड यू डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट दॅट, सो यू गो दी निफ्टी बीस किंवा म्युच्युअल फंड, बस इंडेक्स फंड. पण ऍक्टिव्ह मध्ये मग गेट इन टू चार्ट. आय गिव्ह एन एक्झाम्पल. आता मगाशी एक सांगायचं राहिलं, आता जे मगाशी 50 स्टॉक्स म्हणलं विच आर पार्ट ऑफ निफ्टी, वेन निफ्टी रायझेस इट डझंट मीन ऑल 50 स्टॉक्स राईज. राईट. त्याच्यामधला एखादा मे बी TCS आणि लेट से IT सेक्टरमध्ये विकनेस आहे बिकॉज ऑफ US मार्केट. राईट. IT सेक्टर जे स्टॉक्स आहेत निफ्टी 50 मध्ये, TCS, इन्फी, ते खाली येत असतील. बरोबर. पण निफ्टी बीस इज गोइंग अप बिकॉज निफ्टी इज गोइंग अप. करेक्ट. मग एखाद्याने जर विचार केला की मी फक्त स्टॉक्स घेतो, तर स्टॉक्स मध्ये त्याचं वेटेज समजा चुकलं, हो, आणि ही हॅज मोर वेटेज ऑन IT स्टॉक्स, ही कॅनॉट मॅच निफ्टीज मुवमेंट. त्याचा पोर्टफोलिओ खाली जाईल. म्हणजे खरं तर पुढचा प्रश्न असा होता की what is the strategy to have a peace of mind and still build wealth? Peace of mind, तर go in ETFs. long term wealth creation is ETF. Yeah. or any good mutual fund. पण अगेन म्युच्युअल फंड मध्ये दुसरा प्रॉब्लेम असा आहे की कुठला म्युच्युअल फंड. बरोबर. त्याच्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू हॅव ETF स्ट्रॅटेजी फॉर द लॉंग टर्म. टेक्निकल अनालिसिस शिकून स्टॉक्स मध्ये करायचं असेल तर यू कॅन हॅव अ डिफरंट काइंड ऑफ फंड अलोकेटेड फॉर दॅट. पण एव्हरी पर्सन हू हॅज समथिंग टू स्पेअर एव्हरी मंथ, करेक्ट, मोस्टली सॅलरीड मध्ये इट इज ऑलवेज देअर. ते करणं अतिशय कंपल्सरी आहे मी तर म्हणेन. इट शुड बी अ मॅन्डेटरी थिंग. सो आता आपण शेवटच्या सेगमेंटला आलेलो आहे आणि दिस इज अ सेगमेंट विच वी कॉल रॅपिड फायर ऑर क्विक टेक्स. म्हणजे इसेन्शियली शॉर्ट आन्सर्स, पण वी वॉन्ट टू नो कॉमन मिस्टेक्स दॅट यू सी इन्व्हेस्टर्स डुईंग इन द मार्केट. कॉमन मिस्टेक म्हणजे टिपिकली कोविड नंतर जे मी बघितलं, टू मेनी पीपल स्टार्टेड हू एंटर्ड द मार्केट फॉर द फर्स्ट टाइम. नवीन डिमॅट जे मग आपण म्हणलं की खूप डिमॅट होऊन ते बरेच लोकांनी, देर वॉज अ ह्यूज अमाऊंट ऑफ यूट्यूब चॅनल्स विच स्टार्टेड गिव्हिंग ॲडवाईस आणि दे वर टॉकिंग अबाउट हाय रिस्क ट्रेडिंग. ओके. म्हणजे मोस्टली FNO म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये. तर दॅट इज समथिंग विच यू शुड नेव्हर डू अनलेस यू ॲटलिस्ट आर अवेअर ऑफ द रिस्क इन्व्हॉल्ड. म्हणजे मार्केट काय असतं लोकांना माहितच नाही रिस्क काय, आणि तिथे त्यांनी एकदम 50,000 आणि 1 लाख आणि असे 2 लाख जर हे करू ट्रेडिंग करता टाकले. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की लॉट ऑफ पीपल जे मिस्टेक करतात, FNO सेगमेंटमध्ये जे ट्रेडिंग करतात त्यांचा कॅपिटल 0 होऊ शकतं, मायनस होऊ शकतं. म्हणजे दे हॅव टू ॲड मोर फंड, जे कॅशमध्ये होत नाही. राईट. काय खाली येईल 30% 40%, पण ते राहतात. म्हणजे आज ते उद्या कधीतरी वर जातील अशी एक आशा असते. फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये ते मायनस पण होऊ शकतं. आणि दॅट इज वॉट पीपल हॅव, आय हॅव सीन लॉट ऑफ पीपल हू हॅड मेड लॉसेस. आणि असे लॉसेस की त्यांना नंतर मग जगणं मुश्किल झालं, असे लॉसेस. बापरे. त्यामुळे यू शुड स्टे अवे फ्रॉम हाय रिस्क फॉर बिगिनर्स. जस्ट नो टू फ्युचर्स अँड ऑप्शन्स. याच्यामध्ये खूप लोक स्वतःची स्टोरी सांगतात, अरे मी काल 10,000 रुपये कमवले. डोंट कॉपी एनीवन. जसं मराठीत एक म्हण आहे, अंथरूण बघूनच पाय पसरावे. त्यामुळे आपली किती कॅपॅसिटी आहे की याच्या पुढे मी जाऊ शकत नाही लॉसमध्ये, की हे पैसे गेले तरी हरकत नाही. बरोबर. समजा महिन्याचे 2,000 5,000 ती रिस्क घ्यायला मी तयार, तेवढे फक्त त्यांनी रिस्क घ्यावी, ते सुद्धा शिकल्यानंतरच. बरोबर. कारण असं पण नाही की जो शिकतो त्याला दर महिन्याला प्रॉफिट होणारच, ह्याची पण गॅरंटी नसते. करेक्ट. त्याच्यामध्ये लॉसेस असतातच. दुसरा एक प्रश्न राहतोय की आता सध्या क्रिप्टोचं जग आहे, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करावं का? जर मी फ्युचर्स अँड ऑप्शनलाच नाही म्हणतो तर क्रिप्टोला मी अजिबातच नाही म्हणेन. हे इनफॅक्ट हा एक प्रश्न मी नेहमी लोकांना, मला खूप आवडतो वाद घालायला, की जर इक्विटी मार्केटमध्ये तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये क्लॅरिटी आहे, दिसते क्लॅरिटी, हिस्टॉरिकल पण आहे, पुढची पण आहे, क्रिप्टोमध्ये ते आहे का? त्याची हिस्ट्रीच नाही पहिली गोष्ट, अपार्ट फ्रॉम मे बी 3-4 वर्ष. फ्युचर कोणाला माहित नाही अजून सुद्धा. लॉट ऑफ पीपल आर स्टील नॉट अवेअर की इंडियामध्ये इट इज नॉट एट फुल्ली लिगल. हो, इट इज नॉट एट फुल्ली लिगल. जसं NSE BSEचं एक्सचेंज आहे तसं एक तरी क्रिप्टोचं डेडिकेटेड एक्सचेंज नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामध्ये टॅक्सेशन जास्त आहे. ओके. त्यामुळे नुसतं जुगार करायचा असेल तर मग इथे फ्युचरचा ऑप्शन मी करा. बाय चान्स तुम्हाला एखादा चांगला प्रॉफिटचा ट्रेड पण मिळून जाईल, पण क्रिप्टोमध्ये इट इज अ स्ट्रिक्ट नो. राईट. आता अजून एक सध्या मुद्दा वरती येतोय, तो म्हणजे इन्व्हेस्टिंग इन मार्केट्स अदर दॅन युअर होम कंट्री. म्हणजे NRIsनी इंडियन मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करावं किंवा आपलं डायव्हर्सिफाय करण्यासाठी इंडियन्सनी बाहेर पण इन्व्हेस्ट करावं. डू यू रेकमेंड अँड हाऊ डज वन? डेफिनेटली रेकमेंड. इनफॅक्ट मगाशी मी फक्त निफ्टी 20 पासून सुरुवात केली, पण दॅट वॉज फॉर अ व्हेरी ॲब्सोल्यूट बिगिनर.
पण इफ यू वॉन्ट टू डायव्हर्सिफाय, इनफॅक्ट आपण थोडंसं गोल्ड बीज बद्दल पण बोललो, तसं सिल्वर बीज पण आहे. ओके, गोल्ड बीज, सिल्वर बीज हे म्हणजे बीज टेक केअर ऑफ द बुलियन मार्केट किंवा म्हणजे गोल्ड सिल्वरचं. तसेच ETF इंटरनॅशनल मार्केटचे पण आहेत. जसं मग अशी 2-3 नावं सांगली, माफांग आहे, हँगसेंगचा हँगसेंग बीज आहे, जपानचा पण आहे मला वाटतं, US चे आहेत, वेगवेगळ्या कंपन्या जे AMCs आहेत त्यांचे डेडिकेटेड टू दॅट कंट्री फंड्सचा ETF आहे. अमेझिंग. सो इफ यू हॅव अ फिक्स्ड, ऑफकोर्स यू नीड मोर मनी नॅचरली. मगाशी जे निफ्टी 250-300चं जे मी उदाहरण दिलं, दॅट वॉज ॲब्सोल्यूट बिगिनर करता. पण इफ समन हॅज मोर मनी विच ही कॅन, देर इज नो नीड टू इन्व्हेस्ट एव्हरीथिंग इन निफ्टी बीज. करेक्ट. ही शुड हॅव एन ॲलोकेशन की लेट्स से 70% निफ्टी बीज, मे बी 20% गोल्ड बीज, मे बी 15-20% सम इंटरनॅशनल फंड, असं सगळं. दॅट ॲलोकेशन इज समथिंग विच इज डिफिकल्ट टू, म्हणजे असं काही फिक्स्ड फॉर्म्युला नाहीये. ओके, सो दॅट वन हॅज टू डिसाइड फॉर हिमसेल्फ. पण बिगिनरनी याच्यामध्ये म्हणजे जे 70%, 20% जे सांगितलं, खरंच म्हणजे आता असं आपण म्हणू की एखाद्या सॅलरीड पर्सनला X% ऑफ हिज सॅलरी इन्व्हेस्ट करायची. लेटेस्ट से सेव्हिंग्ज रेट हा 30% आहे आणि 30% त्याला इन्व्हेस्ट करायचे, आणि 10,000 त्याची सॅलरी आहे, तर त्याच्यापैकी 3,000 त्याला इन्व्हेस्ट करायचे. तर हे कसे डिवाइड करावेत या ETFs मध्ये? देन आय वुड रेकमेंड, जर 3,000 असतील तर त्याचे 1,500 स्ट्रेट निफ्टी बीज मध्ये. ओके. आणखी मे बी 500च्या आसपास गोल्ड बीज मध्ये, 1/3 ऑफ निफ्टी बीज. ओके. आणि जे उरतील ते इंटरनॅशनल, जे मी 2-3 ETF सांगितले. ओके. आता ते जे त्याच्यामध्ये मजा अशी की ते, फॉर एक्झाम्पल US मार्केट इज ट्रेडिंग इन द नाईट, म्हणजे आपल्या नाईटमध्ये, वेअर त्यांचा ETF इज ट्रेडिंग हिअर इन द डे. इन आवर मार्केट, म्हणजे आपल्या NSE मध्ये सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत तो ETF ट्रेड होतो, ज्याचं रात्री ट्रेडिंग संपलेलं आहे US मध्ये. राईट. नॅसडॅक और कारण की इंडियन इन्व्हेस्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, आणि इट इज ऑन द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बरोबर. त्यामुळे यू कॅन बाय दॅट हिअर जस्ट लाईक यू बाय निफ्टी बीज कुठल्याही. इनफॅक्ट यू कॅन गुगल फॉर नॅसडॅक ETF इन इंडिया वगैरे असं, किंवा हाँगकाँग ETF इन इंडिया असं करून यू कॅन गेट अ लिस्ट ऑफ ऑल दोज फंड. आणि मग देन यू कॅन डू थोडासा अमाऊंट ऑफ रिसर्च करावं लागेल की, पण त्याच्यामध्ये सुद्धा SIP करणार असणार आहे कोणी. 3,000ची SIP. मग काही मध्ये देर इज नो नीड ऑफ रिसर्च. यू हॅव टू जस्ट आयडेंटिफाय कुठल्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करणार. बरोबर. आणि पण मग रिलिजियसली त्या दर महिन्याला ते करणार, म्हणजे करणार. मग 3,000चं झालं, एखाद्याकडे 30,000 पर महिना इन्व्हेस्ट करण्यासाठी असतील, तर रेशो कसा करायचा? मोर दॅन हाफ शुड बी निफ्टी बीज. ओके. आणि त्याचा 1/3 शुड बी गोल्ड बीज. ओके. कारण गोल्ड बीजचं इनफॅक्ट दॅट एक कंपॅरिझन खूप मस्त वाचलं रिसेंटली, लास्ट 10 or 12 years. ओके. त्याचा जो रिटर्न्स आहे, इट इज ऑलमोस्ट सिमिलर टू निफ्टी रिटर्न्स. ओके. म्हणजे 10 to 12% CAGR आहे गोल्डचा सुद्धा. ग्रेट. ऑफकोर्स दॅट डझंट मीन की फ्युचरमध्ये पण तसं राहील. म्हणून मी मगाशी म्हणलं की लमसम मध्ये गोल्ड टू बाय ॲट दिस लेवल माइट बी रिस्की. राईट. सेम वे बाईंग निफ्टी बीज ॲट द टॉप नियर सप्टेंबर वुड हॅव बीन रिस्की, कारण आता तो लॉसमध्ये असतो. त्यामुळे लॉंग टर्म 5-10 वर्ष जर असेल तर यू हॅव टू बाय ऑन एव्हरी अप्स अँड डाऊन्स, देन इट गेट्स ॲव्हरेज आउट. बरोबर. निफ्टी बी स्ट्रॅटेजीमध्ये अजून एक सांगायला गरजेचं आहे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये खूप रिसर्च झालेला आहे, मी स्वतः पण केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एस्पेशली नोकरीवाल्यांना कधी कधी असं होतं की दे गेट सम सडन बोनस किंवा इन्सेंटिव्ह येतो, आणि त्यांना तो इन्व्हेस्ट करायचा आहे. दे कॅन वेट आणि थोडंसं मार्केट ऑब्झर्व करून, जर इफ दे रिअलाइज की मार्केट आता खाली चाललंय, किंवा इनफॅक्ट एक मस्त माझ्या एका मित्राने एक खूप मोठा 20 वर्षाचा बॅकटेस्ट केला होता, आणि ही रिलिजियसली डज दॅट. व्हॉट इट डज इज, ही हॅज फिक्स्ड अन अमाऊंट एव्हरी मंथ, तेवढेच तो बँकेत ठेवतो. एनी डे निफ्टी फॉल्स बाय मोर दॅन 2%. ओके. फॉल्स, खाली पडतंय 2% निगेटिव्ह असेल, ॲट 325 ही विल बाय निफ्टी बीज. ओके. सो ही इज बाईंग इन एव्हरी फॉलिंग मार्केट. सो ही इज बाईंग अ डिप, म्हणून त्याला जास्ती फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये. पण प्रॉब्लेम असा झाला की लास्ट 3 वर्षाच्या बुलरन मध्ये असे फार कमी दिवस आले. दॅट इज द ओनली ड्रॉबॅक इन दिस काइंड ऑफ स्ट्रॅटेजी, की जेव्हा खरी बुलरन सुरू होते ना, तेव्हा असे 2%चे फॉल्स. इनफॅक्ट माझ्या अंदाजे 2022 कोविड नंतर जे सुरू झालं, हार्डली पूर्ण 3 वर्षात आय एम नॉट सरप्राईज, आय वोंट बी सरप्राईज, 3-4 पेक्षा जास्त असे दिवस नव्हते की ज्यात इतका मोठा फॉल झाला. नाही, हा खूप छान इन्साइट आहे. म्हणजे CNBC, TV18 आणि सगळ्या या मोठ्या चॅनल्सवरती
खूप फेमसली ते म्हणतात सिट ऑन कॅश हा. आणि देन हा, sit इन्व्हेस्ट, on cash डिप्लॉय आणि, डिप्लॉय डिप्लॉय. म्हणजे, त्याचा खरा अर्थ आज मला कळला. ऍब्सोल्युटली. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये फिल्डिंग सेटिंग करून ठेवलेली आहे, हा, कॅच आला की पकडायचा, बरोबर. तर असं करायचं. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तो सिट ऑन कॅश आणि हे करायला इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर ज्याच्याकडे कॉर्पस पण कमी आहे तो पण करू शकतो या स्ट्रॅटेजीने. आणि बिगेस्ट थिंग इज दिस इज अ कम्प्लिटली डू इट युअर सेल्फ थिंग. राईट. कोणाची ऍडवाइस द्यायची works. नाही, की हा. कोणाला पैसे द्यायचे नाही, सगळं स्वतःच करायचं आहे. सो नथिंग लाईक देर इज नो बिगर सॅटिस्फॅक्शन दॅन सीइंग आफ्टर 5 years की अरे हे मी स्वतः केलं आणि नाव आय एम रिपिंग द बेनिफिट्स. व्हेरी ट्रू. खूपच अमेझिंग कॉन्व्हर्सेशन झालं. एक फायनल प्रश्न, वेअर आर द इंडियन मार्केट्स हेडिंग? आणि जे आता सगळी टर्मॉईल चालली आहे, मगाशी एक तुम्ही सांगितलेली टिप्पणी मी स्पॉट केली. मगाशी तुम्ही म्हटलात की सप्टेंबरमध्ये मार्केट स्टॉप झाले होते आणि नाऊ वी आर इन एप्रिल ऑफ 2025 आणि मे बी आता तिथपासनं हे सगळं खालीच चाललंय मार्केट. जस्ट टू गिव्ह अ नंबर टू इट, दॅट टाइम निफ्टी वॉज 26,200 ऑड टॉप. बरोबर. It went all the way to 21,9 something last week. सो बेअर रन संपली Almost का 15 अजून 19-18 असं खाली खाली घसरत जाणार आहे पायरी निफ्टीची? वर्स्ट केस, आता अगेन दिस इज समथिंग टू डू विथ चार्टिंग, त्यामुळे ते आय डोंट नो हाऊ मेनी व्ह्युअर्स विल अंडरस्टँड, पण आय वुड नॉट बी सरप्राइज इन सीइंग इफ देर इज सम मोर डाऊन साईड इन द नेक्स्ट 6 months. ओके. पण एक्झॅक्टली त्याच कारणाकरता मी जे मगाशी जे उदाहरण दिलं SIPचं, निफ्टी बीस म्हणा, किंवा that takes care of all these shocks. बरोबर. Whether you are buying at 20,000 or whether you are buying at 19,000, eventually, to answer your question, the last question, eventually it is a bull run for the Indian economy. त्यात काही Right. वाद नाही. That's true. If you have faith in the Indian economy, Right. that is a decision which you have to look within yourself. Right. म्हणजे त्याच्याकरता you don't need to be a congressman or a anti-BJP, anti-Congress, काही without irrespective of your political affiliations, if you feel की India is progressing, आणि you want to invest in the India growth story, this is the easiest way out. Thank you so much for coming on InnoTalks. My pleasure. आणि discussing about the panic, but also more importantly discussing on how to invest your hard-earned money आणि ते कसे पैसे ग्रो करावेत याच्यावरती भरपूर चर्चा केल्याबद्दल थँक्यू सो मच. एक मीम मला आठवतो इम्रान खानचा, आपने घबराना नाही आहे. इनोटॉक्स मध्ये एक रिच्युअल आहे. त्या रिच्युअलमध्ये आम्ही आमच्या इनोटॉक्सच्या बोर्डवरती प्रत्येक गेस्टला बेस्ट विशेस द्यायला सांगतो. इच गेस्ट कम्स विथ देअर ओन मेसेज. तर ते आता आपल्याला करायचं आहे.